भावी भक्तांनी सप्ताह मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितबलधामं हिमशैलाभदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि मन्दाकिनी सलिलं चन्दनचर्चिताय नन्दीश्वरं प्रवदनात् महेश्वराय मन्दार पुष्प बहुपुष्पसुपूजिताय तस्मै वकाराय नमः शिवाय नमः शिवाय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय सर्वमनाथा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय मल्लिकार्जुनेश्वर नमः शिवाय नमः शिवाय महाकालेश्वर नमः शिवाय नमः शिवाय ओंकारेश्वर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नागनाथ नमः शिवाय वैजनाथ नमः शिवाय त्र्यंबकेश्वर नमः शिवाय विष्णेश्वर नमः शिवाय बुद्धेश्वर नमः शिवाय सिद्धेश्वर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय वाराणस्यात् विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वरं शिवालये भगवान सांब सदाशिवाच्या असीम कृपेनं परम दयेनं चालू असलेला शिव महापुराण कथा ज्ञानेज्ञ सोहळा भगवान श्री अवधूत दत्तात्रयाच्या सानिध्यामध्ये भगवान बुद्धेश्वराच्या कृपाछत्राखाली गेल्या 5 दिवसापासून आपण हे सुंदर शिवपुराण चरित्र श्रवण करत आहोत. शिव महापुराण कथा प्रारंभ करण्यापूर्वी भगवान शिव स्वरूप असणाऱ्या ग्रंथाला प्रणिपात करून मंचासीन असणारे माझे सर्व गाणगंधर्व मंडळी, आदरणीय आमचे लखन महाराज, विजय महाराज, आदरणीय आमचे विजय दुसरे महाराज, आदरणीय आमचे प्रसाद महाराज यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून मठाधिपती महंत गणेशजी महाराज माळवदे यांनाही त्या ठिकाणी सप्रेम नमस्कार आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर शिरसाष्टांग प्रणिपात. दोन त्या ठिकाणी आपल्या आश्रमाचे कॅमेरामॅन हरिभक्त परायण जयेश महाराज भोगे ज्यांचं मित्रवत बंधुवत प्रेम त्या ठिकाणी आहे. दुसरे आमचे परम मित्र हरिभक्त परायण ऋत्विक दादामुळे यांनाही धन्यवाद. आणि उपस्थित तुम्ही सर्व त्या ठिकाणी श्रोते मायबाप मंडळी आणि आज कथेला आवर्जून त्या ठिकाणी उपस्थिती आमचे मोठे बंधू ज्यांचं त्या ठिकाणी जसं रामाचं प्रेम भरतावर आहे तसे त्या ठिकाणी माझे रामस्वरूप असणारे मोठे बंधू आमच्या कुलस्वामिनी यात्रा परिवाराचे मार्गदर्शक ज्यांचं त्या ठिकाणी जीवशकंठस्य प्रेम त्या ठिकाणी माझ्यावर आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी कथा असेल आणि आमच्या दिन्नापूर गावचे सरपंच आदरणीय परमवंदनीय ज्येष्ठ बंधू दादासाहेब पाटील खणसे व त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी आलेले आमचे परम मित्र परमार्थ स्नेही आदरणीय ज्येष्ठ समाजसेवक मयूर भैयाजी चोरडिया भैया साहेबही त्या ठिकाणी कथेला उपस्थिती आहेत. त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यावं. 2 मिनिटं भजन होईल तोपर्यंत आपण आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करूया. शौनकादी 28,000 ऋषींना त्या ठिकाणी सूतजी महाराज नेहमी शरण्याच्या भूमीमध्ये बसवून ही शिव महापुराणाची कथा वर्णन करून सांगतात.
कथा भगवान ब्रह्मदेवजी नारदाला वर्णन करून सांगतात. जी कथा भगवान शिवाने स्वमुखानं गायलेली आहे, पण ती अमोघ चरित्र त्या ठिकाणी आपल्याला पुण्य पावन पर्वणीवर आज श्रवण करायला मिळत आहे. हे बाळांनो, एका कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केलेला आहे. भगवान ब्रह्मदेवजीनं संध्येचं चरित्र वर्णन करून सांगितलं. संध्येचा पूर्व अवतार, संध्येची तपश्चर्या, त्यानंतर आपण कुबेराचं चरित्र बघितलं. एका चोराला त्या ठिकाणी भगवान शिवाने कुबेर बनवलं. त्याचं नाव काय? टिंब पुढं वाचली गीता, मधल्या गाळलेल्या जागा तुम्ही भरा. नवीन आलेल्यांनी इकडे यायचं बरं, किती थांबा तुम्ही. नवीन आलेली इकडच्या बाजून बसवा. नवीन जेवढे येतात तेवढे इकडून बसवा. तसं होऊ देऊ नका बरं का. कारण काय होतं, एकाच बाजून समाज दिसतो, सगळ्यांनी इकडून कोणी दिसत नाही. त्याच्यामुळे दोन्ही बाजू सारख्या करा. साडेवाले मावशी इकडून या, तिकडून हात केला त्यांनी बनवलं. म्हणजे धन वाटायचं काम त्या ठिकाणी कोणाकडे दिलं? गुणनिधीकडे दिलं. म्हणून भगवान शिवाला एक नाव कुबेर भंडारी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? भगवान शिवाला एक नाव कुबेर भंडारी म्हणतात. का म्हणतात? कारण त्यांनी कुबेराचेही भंडार भरले, मग आपले का भरणार नाही? म्हणजे फक्त लक्ष्मीच्या पाठीमागे पळून जमणार नाही. लक्ष्मी कोणाच्या अधीन आहे? नारायणाच्या. आणि नारायण कोणाचे प्रिय आहेत? शंकराच्या. ही साखळी आहे महाराज. लक्ष्मी नारायणाच्या अधीन आहेत आणि नारायण त्या ठिकाणी शंकराला प्रिय आहेत. आणि जे शंकराला प्रिय आहेत ते सर्वांना प्रिय आहेत. म्हणून एक नाव त्या ठिकाणी नारायणांनी कुबेर भंडारी असं नाव त्या ठिकाणी भगवान शिवाला दिलं. म्हणून जो भगवान शिवाची त्या ठिकाणी आराधना करतो, भगवान शिवाचं श्रवण करतो, भगवान शिवाजीचं पूजन करतो, याला त्या ठिकाणी सर्व गोष्टी प्राप्त आपोआप त्या ठिकाणी होतात. ज्याने एका चोराला त्या ठिकाणी कुबेर बनवलं, आणि भगवान शिव आपल्या भक्तांना कधी सुद्धा त्या ठिकाणी गरीब ठेवत नाही महाराज. आणि मी एक सांगू का तुम्हाला, देवाला तुम्हाला काही मागायची गरजच नाही. पहिली गोष्ट, कारण चीटी के पाव में भी घुंगरू बांधे तो भी मालिक सुनता है. मुंगी असते ना, मुंगी, त्या मुंगीच्या पायात पैंजण बांधलं, त्या पैंजणाचा आवाज सुद्धा माळवदी अक्का परमात्म्यापर्यंत जातो. म्हणजे देवालयामध्ये गेलं, शिवालयामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला विशेष काही मागायची गरज नाहीये. कारण आपण जोपर्यंत त्याच्यापर्यंत जात नाही, जोपर्यंत त्याला शरण जात नाही, शरण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व काही तो आपल्याला आपोआप प्राप्त करून देणार आहे. त्याला मागायची काही गरज नाही. आणि भगवंताचा एक न्याय आहे बघा. भगवंत आपण त्याच्याकडे गेलो की जेवढं मागितलं तेवढंच देतो. आणि जर मागितलं नाही तर त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त देतो. आपण फक्त कर्म करण्याचे अधिकारी आहोत. फळ देणारा तो आहे. गीतेमध्ये भगवंतानं वर्णन केलं महाराज, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण फक्त कर्म करण्याचे स्वाधीन आहोत, फळ द्यायला परमेश्वर आहे. आणि ज्याची जैसी सेवा तैसा मेवा त्या ठिकाणी त्याला भेटत असतो महाराज. आणि फक्त मेवाच्याच आशेनं जर देवाकडे गेलं आणि मेवाच्याच आशेनं सेवा केली तर त्याला कधीही मेवा भेटू शकत नाही. तो सरासरी परमात्म्या सोबत केलेला व्यवहार आहे. मी तुझ्या मंदिरात येतो, तुला एक लोटा जल अर्पण करतो, मग त्याच्या बदल्यात तुम्हाला हे दे. मी तुझं सोमवाराचं व्रत करतो, तुझे शिवरात्र करतो, मग तुला हे मी दिलंय, त्याच्या बदल्यात तुम्हाला हे दे. म्हणजे हा देवाशी केलेला सरळ सरळ व्यवहार आहे महाराज. मग आपल्याला देवाशी व्यवहार करायचा आहे का देवाची भक्ती करायची आहे?
कारण न मागता देणारा परमेश्वर म्हणजे माझा महादेव आहे. त्याच्या दरबारामधून अजून एकही झोळी रिकामी गेली नाही महाराज आतापर्यंत. अहो तो भूताप्रेतांना रिकामा जाऊ देत नाही, भक्तांना कसं जाऊ देईल? रावणासारख्या राक्षसाला जाऊ दिलं नाही, आपल्याला कसं जाऊ देईल? भर दो झोली मेरी महाकाल, भर दो झोली मेरी महाकाल, दर से तेरे न जाऊं मैं खाली, भर दो झोली मेरी महाकाल, दर से तेरी जाऊं ना मैं भी खाली. महाराज ऐकायला गोड वाटतं, पण मग कथा भरपूर बाकी आहेत आपल्या. तुमने लाखों की किस्मत सवारी, अब सवरने की बारी है मेरी आई. आतापर्यंत देवानं कधीही कोणाला रिकामा पाठवलं नाही. एका चोराला त्या ठिकाणी कुबेर बनवलं. कालपर्यंत आपण कथाभाग श्रवण केली महाराज. सोबत मंदोदरी माता आली रावणासोबत पूजे करता. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. मंदोदरी नरंकेची त्या ठिकाणी मागणी केली. संकल्पामध्ये त्या ठिकाणी भगवान शिवजींनी रावणाला असणारी त्या ठिकाणी लंका दान केली महाराज. इतका भोळा महादेव. पण भोळा कोणा करताय तुम्हाला सांगू का? भक्ता करता. चॅप्टर लोका करता देव भोळा नाही. बोके मामा. मग तो चतुरा तो शिरोमणी. मग चतुर लोकांचा शिरोमणी आहे. विचार करा, देवानं ज्याला बनवलं ते आपण मानव किती चॅप्टर आहे. आपल्याला बनवणारा आपला बाप किती चॅप्टर असेल सगळ्या जगाला बनवणार. तो खरंच भोळा आहे का हो? बरेच लोक भोळ्याचं सोंग घेतात. महाराज आमचं काय, आम्ही भोळे माणसं येतं. आणि त्या भोळ्याला म्हणाव घे बरीस तू हातामध्ये, म्हणजे एवढं वर कळतं तुला. फक्त काही तोट्याची बाजू आली की आपण भोळे होतो. भोळा फक्त एकच आहे महाराज या जगामध्ये. तू का म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, तो म्हणजे भगवान शिवाचा असीम भक्त. देव त्याच्या करता भोळा आहे. चॅप्टर लोका करता देव भोळा नाही महाराज. असा चॅप्टरपणा केला होता कोणी? हिरण्यकश्यपूनं. काय म्हणलं होतं ते बावळट? वर मारणार नाही, खाली मारणार नाही, आकाशात नाही, पाताळात नाही, 12 महिन्यात नाही, पशुकडून नाही, पक्षीकडून नाही, देवाकडून नाही, दानवाकडून नाही, मानवाकडून नाही, दिवसा नाही, रात्री नाही. मग आता विचार करा, ज्या राक्षसाला बनवलं तो इतका चॅप्टर असतो, देव किती चॅप्टर असेल? महाराज परमात्म्यानं सगळ्या अटी मान्य करून नरसिंह अवतार धरला. आकाशात नाही, पाताळात नाही, उंबऱ्यात मारलं. म्हणून आपल्याकडे बघा म्हण आहे का, उंबऱ्यावर बसू नये. उंबऱ्यावर का बसत नाहीत? कारण तिथं नरसिंह भगवंताचा वास आहे. उंबऱ्याला कधी लात मारू नये, कारण भगवान नरसिंहाचं ते आसन आहे. उंबऱ्यावर जर त्या ठिकाणी बसलं महाराज तर नरसिंह देवाचा अपमान होतो. म्हणून उंबऱ्यावर कधी सुद्धा बसायचं नाही घराच्या. अहो पण आता काही काही घराचे तर उंबरेच गायब झाले महाराज. जेव्हापासून त्या घराला त्या स्टाईलचे स्ट्रक्चर आले ना बसवायला, तेव्हापासून घराचे उंबरेच गेले महाराज. पण ज्या घरात उंबरा नाही ना, ज्या घराला उंबरा नाही ना, त्या घरच नाही महाराज. घराची मुख्य प्रवेशद्वारावर तरी निदान उंबरा असावा, कारण त्याच्यावर भगवान नरसिंह आणि माता लक्ष्मी राहतात. 12 महिन्यातून एका महिन्यात मध्ये मरणार नाही. देवानं त्याच्या करता 13वा अधिक मास धोंड्याचा महिना काढला. देवाला काही गरज नव्हती जावया करता काढायची. म्हणून देवानं एका जणालाच भोळं म्हटलेलं आहे. कोणाला? भोळा चक्रवर्ती, शिव 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 भोळा
तो राजा सम्राट तो भगवान शिव आहे महाराज. देवानं त्या ठिकाणी आपली लंका दान केली महाराज रावणाला. पण त्या दिवशीपासून आहे ना महाराज ते खटकलंच नजरेमध्ये पार्वती मातेच्या. पार्वती माता म्हणली रावणा तू माझी लंका घेऊन चालला म्हणे, त्या लंकेमध्ये तुला मी सुखाना राहू देणार नाही. तू माझी लंका घेऊन चालला म्हणे पण त्या लंकेमध्ये तुला मी सुखानं राहू देणार नाही. दुसऱ्याचं धन पळून नेलं कोणी? रावणाने. आता तीच लंका जर सोन्याची नसती आणि ती जर सिमेंटात बांधलेली असती नेली असती की रावण? फक्त असणाऱ्या सोन्याच्या लंकेला त्या ठिकाणी रावण भाळला. म्हणून दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा माणसाने कधी सुद्धा करू, परधनाची अपेक्षा करू नये. आणि रावणानं तर देवाच्याच घरात हात घातला. म्हणून देवाचं खाल्लेलं कधी सुद्धा पचत नसतं. मी कालच सांगितलं लोक काय काय खातात म्हणून काही सांगण्याची गरज नाही तुम्हाला. पण निदान काही जागा अशा आहेत महाराज तिथं तरी निदान माणसानं खाऊ नये. खायला भरपूर जागा आहेत दिल्या दुसरीकडे, पण निदान देवाला, संतांना, ब्राह्मणांना तरी सोडावं. देवाचाच त्या ठिकाणी घर घेऊन गेला रावण. त्या दिवसापासून पार्वतीच्या डोक्यात चालू खटका, याची लंका कधी उद्ध्वस्त करी, कधी उद्ध्वस्त करेल. आला महाराज तो टाइम. त्रेतायुग प्रारंभ झालं आणि त्रेतायुग प्रारंभ झाल्याच्या नंतर भगवान श्री हरींनी त्रेतायुगामध्ये अवतार घ्यायचा ठरवला. मी कालही सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेस भगवान शिव अवतार घेतात त्यावेळेस नारायण मदती करता येतात. ज्या वेळेस नारायण अवतार घेतात कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये शिव येतात. आणि त्रेतायुगामध्ये भगवंताने एक अवतार घ्यायचा ठरवला महाराज. कोणता? नगरी हो अयोध्यासी रघुकुल साघराना हो, चरण हो राघव के वहाँ मेरा बसेरा हो, चरण हो राघव के वहाँ मेरा बसेरा हो. नगरी हो अयोध्यासी रघुकुल साघराना हो, चरण हो राघव के वहाँ मेरा बसेरा हो, राघव के वहाँ मेरा ठिकाना हो. भगवंताने राम अवतार घ्यायचा ठरवला महाराज. आणि काय योगायोग आहे महाराज. रामचंद्राच्या अवताराची कथा. आणि आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपलं श्रीराम मंदिर पूर्ण झालंय बरं का. माहितीये का आज काय झालंय? माननीय महामहिम प्रधानमंत्रीजी यांच्या हस्ते आज खऱ्या अर्थानं मंदिर कधी पूर्ण होतं? ज्यावेळेस मंदिरावर भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकवल्या जातो. आणि आज अयोध्येमध्ये राम मंदिरावर खऱ्या अर्थानं भगवी आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची पताका लावण्यात आली, पताका चढवण्यात आली. आणि आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं राम मंदिर पूर्ण झालं. योगायोगानं आज रामकथेचा त्या ठिकाणी प्रसंग आहे. आणि आजचा दिवस तुम्ही तुमच्याकडे जर कॅलेंडर असेल मोबाईल मध्ये, महालक्ष्मी कॅलेंडर कालनिर्णय असेल तर त्याच्यामध्ये आजची तिथी बघा काय आहे. आज आहे विवाह पंचमी. काय आहे? विवाह पंचमी आहे. आजच्याच दिवशी भगवान रामचंद्राचा आणि सीता मातेचा विवाह जनकपुरीमध्ये झालेला, तो आजचा दिवस विवाह पंचमी. आणि योगायोगानं आज आपल्या कथेमध्ये शिव पार्वतीचा विवाह आहे. महाराज हे सगळे योग जुळून येण्याकरता सुद्धा त्याला योगायोगच लागतो. विवाह पंचमी आहे. राम मंदिरावर ध्वजा फडकवण्यात आला. आणि आज शिवकथेमध्ये रामकथा आणि शिवविवाह. भगवंताने अवतार घ्यायचा ठरवला महाराज. आणि मग भगवान
सांबसदा शिव आदिशक्ती माता पार्वतीला सांगू लागले, पार्वती, माझ्या प्रभूनं त्या ठिकाणी अवतार घ्यायचा ठरवलाय म्हणे. रावण कुंभकर्णासारख्या त्या ठिकाणी दैत्यांचा अंत करण्याकरता भगवंतांना अवतार ज्यावेळेस घ्यायचा ठरवला, मलाही त्यांच्या मदती करता जायचंय म्हणे. पार्वती म्हणले, तुम्ही जाणार? म्हणे हो. देवा मला येऊ द्या म्हणे तुमच्या सोबत. भगवान शंकर म्हणले, आय एम सॉरी. म्हणे का? म्हणे या अवतारामध्ये आय एम सिंगल. या अवतारामध्ये मी बाल ब्रह्मचारी असणार आहे पार्वती. तू संग येऊन काय करशील म्हणे. त्यावेळेस पार्वती माता म्हणली, देवा तुम्ही अवतार घेणार, कोणतं रूप धरणार म्हणे. म्हणे मी वानराचं रूप धरणार आहे. वानर वंशाचा उद्धार करण्याकरता वानराचं रूप धरणार आहे म्हणे. मग त्यावेळेस माता पार्वती म्हणते, देवा तुम्ही जर वानर होत असाल तर वानराला मला असं वाटतं म्हणे शेपटी असते म्हणे. वानराला काय असते? शेपटी असते म्हणे. मग भगवान शंकरांनी वानर व्हायचं ठरवलं आणि माता पार्वतीनं शेपटी व्हायचं ठरवलं. आणि महाराज भगवान त्रेतायुगामध्ये राजा दशरथाच्या वंशामध्ये आणि 7व्या अवताराच्या रूपानं प्रकट झाले अयोध्येमध्ये. बै प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित मेहतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विकारी लोचन अभिरामा तन घनश्यामा निज आयुध मुखकारी भूषण वनमाला नयन विशाला शोभा सुखरारी जय जय अविनाशी सबगतवासी व्यापक परमानंदा अपघात गोपितम चरित पुनीतम माया रहितम पुण्या. भगवान त्या ठिकाणी रामचंद्र महाराज अवताराला आले. मंगल भवन मंगल प्रभु सुदशरथ अजीर बिहारी राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. एका दृष्टीनं जर आपण बघितलं तर रामचंद्र आणि हनुमंतजी हे स्वामी आणि सेवकाचं नातं आहे. रामचंद्रजींचं आणि हनुमंतरायाचं, स्वामी आणि सेवकाचं, देवाचं आणि भक्ताचं नातं. पण खरं सांगू तुम्हाला, एका दृष्टीनं जर पाहिलं तर रामचंद्र आणि हनुमंतजी भाऊ भाऊ आहेत बरं का. तुम्ही महाराज म्हणाल कस काय, तुम्ही नेमकं कसं काय समीकरण जुळवलंय. आता हनुमंत कुठं आले म्हणे जन्माला? वानर वंशामध्ये तिकडं अंजनीच्या पोटी. आणि रामचंद्र कुठं जन्माला आले? अयोध्येमध्ये. कुठं? सूर्यवंशामध्ये. आता सूर्यवंशाची चंद्रवंशाची जर कथा बघितली आपण तर या दोन वंशाच्या कथेमध्ये असं आहे बरं का, या सुद्युम्न नावाच्या राजापासून हे दोन वंश जन्माला आले. आता शॉर्टकट मध्ये तुम्हाला आलाच ओघाला सांगून जातो. या सुद्युम्नाची कथा अशी होती, सुद्युम्नाचा जो पिता होता, त्या सुद्युम्नाच्या पित्यानं त्या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा ठरवला होता. पुत्र होण्याकरता पुत्र कामेष्टी यज्ञ केला. ब्राह्मणाच्या कानात राणीनं जाऊन सांगितलं, पुत्र कामेष्टी यज्ञ नका करू, कन्या कामेष्टी यज्ञ करा. म्हणजे पुत्र नका होऊ देऊ, कन्या होण्याकरता संकल्प करा. ज्यावेळेस आपण कोणतीही पूजा घ्यायची, कोणतीही पूजा करायची ठरवली, पहिल्यांदा त्या ठिकाणी संकल्प घेतो महाराज. संकल्प घेणं म्हणजे आपल्या नावाचं गोत्राचं उच्चारण करून आपण कोणत्या हेतूने पूजा करत आहोत हे त्या ठिकाणी संकल्पामध्ये आपण देवाला गारणं मानतो. मग त्यांनी सांगितलं कन्या कामेष्टी यज्ञ करा म्हणे. ब्राह्मण म्हटले आम्हाला तर राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ करा सांगितलं. राणी म्हणली दक्षिण वाढून देते. देव बाप्पाला काय दक्षिण वाढून दिलं की यांचं भलं करायचं. महाराज केला कन्या कामेष्टी यज्ञ. काय सांगाव, मुलगा व्हायचा तर मुलगी झाली,
राजा म्हणला ब्राह्मणाला बोलून घ्या का, कारण जर पुत्र कामेष्टी यज्ञ केला म्हणे लखन महाराज, कन्या कसं काय झाली? ब्राह्मण महाराज त्या काळात आताच्या ब्राह्मणासारखे होते का? खरं बोलले महाराज ते. तुम्ही म्हणताना आताच्या खरं बोलत नाही, आता काय बोलावं आपण? मग ब्राह्मण देवतांनी सांगितलं आम्हाला राणीकडून दक्षिणा वाढून आली नाही, त्याच्यामुळे आम्ही कन्या कामेष्टी यज्ञ केला म्हणे. राजा म्हणला आता काय गत झाली, आता काय करावं म्हणे. राजा देवी भक्त होता. राजानं भगवतीची प्रार्थना केली, महाराज विश्वमोहिनी असुर मर्दिनी मांडरगडचे काळेश्वरी भक्त वात्सल्या धावणे श्री महाकाली तो महेश्वरी संकट मोचन आदिमाय तो भक्तांच्या हृदयांतरी विश्वमोहिनी असुर मर्दिनी मांडरगडचे काळेश्वरी भक्त वात्सल्या धावणे श्री महाकाली तो महेश्वरी. भगवतीनं सांगितलं ठीक आहे राजा, पण एकदा तुला आशीर्वाद देते म्हणे, तुझ्या कन्येचा पुत्र होईल, त्याचं नाव सुद्युम्न ठेवलं. आणि देवीच्या आशीर्वादानं कन्येचा पुत्र झाला. आता याचं नाव सुद्युम्न ठेवलं. तू नको येऊ बाई, मी येऊ नको करू, ज्याला यायचं ते आहे ना, तू कशाला येते? तुला म्हणलं ना येऊ म्हणून. आता हा सुद्युम्न महाराज 20-21 वर्षाचा झाला. हा सुद्युम्न शिकारीला गेला लखन. आता हा ज्या अरण्यात शिकारीला गेला का, त्या अरण्याला आदिशक्ती माता पार्वतीचा श्राप होता. काय श्राप होता? भगवान शंकर माता पार्वती बसले गप्पा मारायला लागले, कोणीतरी येईल. मग माता पार्वतीच्या गप्पा डिस्टर्ब व्हायच्या. पार्वती माता म्हणले तुमच्या कैलास पर्वतावर काही दार नाही म्हणे, याला चौकट नाही, दरवाजा नाही, कोणी येतं म्हणे. आणि मग एका अरण्यामध्ये त्या ठिकाणी माता पार्वतीने श्राप दिला, या अरण्यात कोणी जरी आलं, नर आला की त्याची नारी होईल. आणि नेमकं हे चांगला शिकारीला गेलं. आता जसं शिकारीला गेलं, शिपायाच्या सरदारनी झाल्या, घोड्याच्या घोडी झाल्या, आणि सुद्युम्नाची नारी झाली. बरी पंच झाली. आता हे राजाला कळालं. राजानं देवीची आराधना केली. आई साहेब म्हणले आता मी काय करू शकत नाही, पण एक करू शकते म्हणे. काय? उत्तरायणात पुरुष राहील, दक्षिणायनात स्त्री राहील. म्हणजे 6 महिने पुरुष राहील, 6 महिने नारी राहील. आणि मग 6 महिने सुद्युम्न झाला की राज्य करायचा, आणि 6 महिने इला म्हणजे नारी झाली, तिचं नाव इला ठेवलं, मग नांदायला जायचं. आता इला पासून जो वंश जन्माला आला तो चंद्रवंश, आणि सुद्युम्नापासून जो वंश जन्माला आला तो सूर्यवंश. आता सूर्यवंशामध्ये अनेक राजे झाले महाराज. सूर्यापासून त्या वंशाची उत्पत्ती. त्या वंशामध्ये भगवान रामचंद्रांनी त्या ठिकाणी अवतार धरला. आता सांगायचं हे की दोघ जण भाऊ आहेत, हनुमंत आणि रामचंद्र. कसे आहेत? ज्यावेळेस पुत्र कामेष्टी यज्ञ केला राजा दशरथानं, त्यावेळेस यज्ञातून पायसाचं पात्र घेऊन भगवान यज्ञ नारायण प्रकट झाले. बरं, आता यज्ञ नारायण प्रकट झाल्याच्या नंतर पायसाचं पात्र त्या ठिकाणी हातामध्ये दिलं. दशरथाच्या सांगितलं याचे 3 हिस्से करा. दशरथाने एक भाग कौशल्यला दिला, एक भाग सुमित्रेला दिला, एक भाग कैकेयीला दिला. आणि ज्या वेळेस इकडे यांचा प्रसाद वितरणाचा कार्यक्रम चालू होता, त्याच काळामध्ये अंजनी माता भगवान शिव आपल्या पोटी जन्माला येऊन अंजनेरी पर्वतावर तप करत होती महाराज. भगवान शंकराची आराधना करू लागली अंजनी माता. उज्जैन के राजा महाकाल आजा, उज्जैन के राजा महाकाल आजा, हे महाकाल आजा, सरकार आजा, हे महाकाल आजा, सरकार आजा,
हे माता अंजनी कशा करता तप करते आहे? त्यावेळेस अंजनी माता तिथे म्हणू लागली, देवा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी त्या ठिकाणी जन्म घ्यावा. भगवान श्री म्हणतात, अंजनी माता मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या अंश रूपानं तुझ्या वंशाचा उद्धार करण्याकरता तुझ्या घरी जन्माला येईल. आणि वरदान दिलं अंजनी मातेला. मग झालं काय, काही माता अशी हातावर प्रसाद घेऊन होती ना, तेवढ्यात पिंड घालीने झडपिला. घार रूपानं माता पार्वती आली आणि कैकेयीच्या हातावरला प्रसाद घेताना आकाशामध्ये उडाली आणि जिथं अंजनी माता तप करत होती तिच्या ओटीमध्ये प्रसाद आणून टाकला. मग ज्या प्रसादातून रामचंद्र जन्माला आले आणि त्याच प्रसादातून हनुमंत जन्माला आले. म्हणून भाऊ भाऊ एका प्रसादातून दोघाचा जन्म. कैकेयीच्या हातातला नेला, काही रामायणात वर्णन आहे कैकेयीच्या हातातला नेला. कारण हा कल्पभेद असू शकतो. बऱ्याच वेळा काही ग्रंथामध्ये कल्पभेदाच्या कथा आलेल्या आहेत. कारण प्रत्येक कल्पामध्ये त्रेतायुग येतो, प्रत्येक कल्पात द्वापर युग येतो, प्रत्येक कल्पात कलियुग येतो, प्रत्येक कल्पात सत्ययुग येतो. जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा हे समीकरण चालू आहे, तसं सत्य त्रेता द्वापर कली, सत्य त्रेता द्वापर कली हे त्या ठिकाणी चक्र चालू आहे. मग काही कल्पभेदाना त्या ठिकाणी काही कथा येतात. ज्या प्रसादातून रामरायाचा जन्म त्या प्रसादातून फक्त आपल्यापेक्षा भगवान विष्णूचा अधिकार मोठा असावा, आपण त्यांना प्रिय म्हणून वरदान दिलेलं आहे. म्हणून नवमीच्या दिवशी भगवान नारायण अवताराला आले आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी सूर्योदयाबरोबर हनुमंत जन्माला आले. बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी महाराज चुकीचे शब्द देवाच्या जन्माकरता वापरतो. कारण जयंती ही कधी देवाची होत नसते बरं का, जयंती ही नेत्याची होत असते. देवाचा होतो तो प्रकटोत्सव. कारण देव कधी जन्म घेत नाही, देव हे प्रकट होत असतात. कारण देव हे अयोनिज संभव आहेत. म्हणून बरेच लोक म्हणतात हनुमान जयंती, ते काय नेते का जयंती करायला? त्याला हनुमान जन्मोत्सव म्हणावा किंवा हनुमान प्रकटोत्सव म्हणावा, जयंती म्हणू नये. देव प्रकट होत असतात, देवाचा जन्मोत्सव म्हणावा, पण जयंती मात्र म्हणू नाही. भगवान रामचंद्र आले आणि मग रावणाची जाळण्याकरता, रावणाची काय भगवान शंकरही आले हनुमंताच्या रूपाने. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. हे धन्य तुझी राम भक्ती, दिव्य तुझी काया, बालपणी केला सदू सूर्याला धराया, बालपणी गेला सदू सूर्याला धराया, आदरली धरती थर थरले आसमान, आदरली धरती थर थरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
लेकरांचा जन्म ब्रह्ममुहूर्तापासून पुढे होतो का? ते लेकर बुद्धीनं फार हुशार असतात ना, ते लोक बुद्धीनं खूप हुशार असतात. हे शास्त्रात समुद्र शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज, बारीक बारीक गोष्टीचं. म्हणून जे सूर्योदयाबरोबर जन्म घेतात ते लेकर फार तेजस्वी असतात. आणि जे रात्री 12ला जन्म घेतात ना महाराज, ते लेख खोडकर असतात, जसं की भगवान कृष्ण. नाही गरज आहे रात्री 12ला यायची. म्हणून म्हटलेलं आहे, वाको नाम भी टेढ़ो, वाको रूप भी टेढ़ो और वाको चमत्कार भी टेढ़ो. ब्रज भाषेमध्ये ही कहावत आहे. त्याचं नावही वाकडं आहे, त्याचं कामही वाकडं आहे, त्याच्या लीलाही वाकडं आहे, चमत्कार ही वाकडे. महाराज भगवान कृष्णाचं बघा ना तुम्ही. राम म्हणाला किती सोपं आहे बरं, राम. आणि कृष्ण म्हणाले किती अवघड जातं. क, मग ते पुन्हा कला खालून त्या कचं पोट फोडलेलं, पुन्हा अर्धश त्याला न जोडलेलं, मग ते कृष्ण. राम प्रभू बघा ना तुम्ही, असे कसे सरळ उभे आहेत बरं. भगवान शंकर समाधी अवस्थेमध्ये किती सुंदर बसलेले, पण नाही एक पाय वाकडा, त्याच्यावर दुसरा पाय वाकडा, पुन्हा इकडं मान अशी आणि पुन्हा असा वाकडा होता. म्हणजे नाव वाकडं, रूप वाकडं. महाराज फड्या पण तशाच केल्या वाकड्या. लीला सुद्धा त्या ठिकाणी देवाच्या कशा आहेत, वाकड्या आहेत महाराज. हे फक्त आनंद देण्याकरता प्रभूनं रूप धारण केलं महाराज, जग सुख त्या ठिकाणी देण्याकरता. महाराज लीला अशा केल्या, लीला अशा केल्या. आज भी हर एक मैया अपने बालक को कान्हा कह के पुकारती है, लाला कह के पुकारती है. और एक प्यार में अगर एक आधा पागल हो जाए तो लोग क्या कहते हैं, बड़ा कन्हैया बनते घूमता है. आणि जेव्हा सुदर्शन हातामध्ये घेतो महाराज, त्याचा एखादं आज सुद्धा एखाद्या भांडणात मध्ये पडलो कडे वाट लावण्याकरता, लय महाभारत करायला कृष्ण झाला काय, म्हणजे त्याचं सारं काम सुद्धा महाराज वाकडच आहे. रात्री 12ला जन्म घेतला हे सांगायचंय आपल्याला. रामरायाने त्या ठिकाणी दुपारी 12ला घेतला आणि पहाटे पहाटे हनुमंताने घेतला. जय जय हनुमंता, जय जय अंजनी सुता, जय जय हनुमंता, आपण ती आरती म्हणत नाही, पण वारकरी आज सुद्धा जुने वारकरी आरती महाराज म्हणतात, जय जय हनुमंता, जय जय अंजनी सुता. ही आरती महाराज आपल्या पैठण तालुक्याचं वैभव आणि ज्यांचा आवाजानं त्या ठिकाणी महाराज काकडा ऐकावा तर त्यांच्या आवाजातून पैठण तालुक्यात, गाथा भजन ऐकावं तर त्यांच्या चालीमध्ये, अतिशय वारकरी चाली. असं काकड्यानं त्या ठिकाणी पहाटे पहाटे वातावरण शुद्ध त्या ठिकाणी व्हावं इतका सुंदर काकडा गायचे महाराज शेवतेकर काका. काकांचा काकडा म्हटलं की पर्वणीचा अप्पा. नेहमी काका त्या ठिकाणी आरती सप्ताहामध्ये आरती म्हणायचे शेवटच्या दिवशी. चांगल्या माणसाचं नाव निघत असतं महाराज. तुम्हाला एक सांगू का, खरं सोनं विकण्याकरता
बाजारात ते सोनं घेऊन विकायची गरज पडत नाही सर. समजा एखादा सोनार तुम्हाला दिसला कधी टोपल्यात घेऊन, घ्या नेकलेस घ्या, गंठण घ्या, एक दाणी घ्या, राणी हार घ्या, दिसला की एखादा सोनार कधी बाजारात घेऊन फिरताना. महाराज सोनं खरेदी करायचं असलं दुकानावर जावं लागतं. खरा सोनार कधी सुद्धा सोनं घेऊन बाजारात घेऊन फिरत नाही. तशी खरा ज्ञानाला महाराज जगभर दाखवायची गरज पडत नाही. म्हणून आजही मला युट्यूबवर कथा टाकायला, युट्यूबवर कीर्तन टाकायला आवडत नाही. तुम्ही शोधून पहा कुठं एखादा कीर्तन कैलास महाराज युट्यूबला आहे का, आवडत नाही महाराज मला. त्याला घ्यायचा ना कार्यक्रम, ही कार्यक्रमाला ऐक पाटलात घेणं घेऊ नको. महाराज देणारा परमेश्वर आहे. ज्या दिवशी अंगावर येत धोतर घातला त्या दिवशी का कोणा जीवावर थोडीच घातलं. अहो ज्यांना चूज दिली तो दाना देणार आहे. ज्या पक्षाला चूज दिली ना त्याला दाना देणार आहे. म्हणून खऱ्या ज्ञानाला त्या ठिकाणी गरज नाही महाराज कोणत्याही प्रकारचा प्रचार करायचा. फक्त एवढ्या महाराष्ट्रामध्ये एक माणूस एवढा सापडला, महाराज याला रेकॉर्डिंग करून दिली मी, जयेश भाऊला. नाही तर कॅमेरा कधी मी कथेमध्ये लावून देत नाही. ते पण आपल्या संस्थांचा चॅनल आहे म्हणून लावून दिलं. सबस्क्राईब करीत जा त्याला. महाराज चांगल्या माणसाचं चांगलं नाव निघत असतं. आणि पैठण तालुक्यामध्ये एवढे सप्ते चालू केले महाराज शेवतेकर काकांनी, खूप सप्ते चालू केले. शंकर महाराज आपण लहान होतो तसं काकांना पाहत होतो. हनुमंतरायांनी महाराज अवतार घेतला कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा है काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा है काम, जो जो केसरी के लाल मेरा छोटा सा काम, ओ मेरे राम से कह ना महाराज पहिल्यांदा तर रावणाची बिना पाण्याची केली हनुमंतराय. साबण नाही, क्रीम नाही, काय नाही महाराज, बिना वस्ताऱ्याची केली. कोणी? हनुमंत महाबळी दाढी रावणाची. का बरं केला असं नाही हनुमंतानं? पार्वती मातेनं दाखवून दिलं रावणा तूच का तू लंका घेऊन गेलेला. हनुमंतरायाने लंका जाळली पण पार्वतीच्या सहाय्यानं, म्हणजे शेपटीच्या सहाय्यानं. मला असं जे म्हणलं महाराज हनुमंतरायाने लंका जाळली महाराज, पण सोनं कधी जळत नसतं म्हणजे. म्हटलं तो जाळणारा काय साधा होता काय तो सारखा, तो याच्या चुलीत जाळवाय ना. महाराज लोक काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. म्हणे मग महाराज ती लंकातलं सोनं जाळलं म्हणे त्यानं, कोणी? हनुमंतरायानं. मग सोनं पकडून पुढे गेलं, म्हणलं ते श्रीलंका समुद्रात गेलं, जा पाहायला आणलं सापडलं. मग हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, सगळी लंका जाळून टाकली महाराज माता पार्वती. म्हणून दुसऱ्याचं घेतलेलं कधी पुरत, कष्टाचं कधी सरत नाही ना, रामाचं कधी पुरत नाही. कोणाचं त्या ठिकाणी महाराज
कोटीचा दागिना सापडू द्या, पण त्याच्यावर कधी सुद्धा अभिलाषा आपली दृष्टी पडू देऊ नका. कारण दुसऱ्याचा महाराज 1 रुपया सुद्धा बचत नाही हो. तो 1 रुपया सुद्धा महाराज फेडावा लागतो माणसाला. कोणाचा सुद्धा 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी हरामाचा खाताना माणसाने विचार करावा. अहो रावण एवढा देवाचा भक्त असून त्याला पचू दिलं नाही महाराज. आपण तर सामान्य माणसं आहेत. सुंदर असा अवतार त्या ठिकाणी प्रभूनं धारण केला महाराज. असे अनेक अवतार झाले. काल आपण पुन्हा एका अवताराची चर्चा बघितली. कोणता अवतार होता तो? कोणता अवतार धारण केला काल देवानं? देवराज सेव्यमान पावनादि पंकजं. भगवंतानं कोणता अवतार धारण घेतला? काल भैरव अवतार काल आपण देवाचा बघितला. मृत्यू लोकावर त्या ठिकाणी दंड देण्याकरता भगवान काळ भैरव रूपाने प्रकट झाले. त्याच्यानंतर तेच त्या ठिकाणी काल भैरव आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी त्यांनी पीठ महाराज आपण ज्योतिबा वगैरे सोनारीचा काळ भैरव त्या ठिकाणी आपण बघितले. अशा अनेक कथा वर्णन करत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगितलं, आता मला सांगा म्हणे तुम्हाला कोणती कथा ऐकण्याची इच्छा आहे? अनेकाचं त्या ठिकाणी वर्णन करता करता त्या ठिकाणी भगवान आता इथे रुद्र संहितेला विराम देतात महाराज. इति श्री शिव महापुराणे रुद्र संहितां सृष्टिखंडे समाप्त. इथे त्या ठिकाणी सृष्टिखंडाला विराम देतात. तर ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगतात, नारदा आता तुला कोणतं चरित्र ऐकायचं? त्यावेळेस नारदजी सांगतात, मला आहे ना आता आदिशक्ती माता पार्वतीचं चरित्र ऐकायचं आहे. ती शक्ती कशी जन्माला आली? मी तर सांगितलंय म्हणे ती शक्ती तर त्या ठिकाणी शिवाची अर्धांगिनी झाली. तिचं चरित्र त्या ठिकाणी मला ऐकायचं आहे. महाराज ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगू लागले, नारदा तू ज्या शक्तीची त्या ठिकाणी कथा विचारली आहेस ती पराशक्ती कोण आहे म्हणे? ती आहे म्हणे जगत जननी त्रिपुर सुंदरी राज राजेश्वरी मणिद्वीप निवासिनी, जी सगळ्या जगाला जन्माला घालते आणि ती मणिद्वीपामध्ये राहते. ही शिवाची शक्ती म्हणजे शिव सुद्धा त्या ठिकाणी तिच्याशिवाय अपूर्ण आहेत म्हणे. बघा तुम्ही शिव शब्द लिहिताना आपण त्याच्यावर त्या ठिकाणी वेलांटी देतो, त्यावेळेस तो शिव शब्द पूर्ण होतो. शिव लिहिताना त्याच्यावर आपण वेलांटी देतो त्यावेळेस तो शिव शब्द पूर्ण होतो. जर त्या शिवावरली ते वेलांटी काढून टाकली नंतर तो शिव शब्द वाचला तर त्याला काय उद्गार निघतील बरं? म्हणजे शिवालाही त्या ठिकाणी तिच्याशिवाय अपूर्णत्व आहे अशी ती शक्ती म्हणायची. आणि तिचं सामर्थ्य किती आहे? तिचं सामर्थ्य इतकंही महाराज की भगवान शिव सुद्धा त्या ठिकाणी तिचा राग शांत करण्याकरता तिच्या पायाखाली येतात. इतकी त्या ठिकाणी तिची शक्ती डेंजर आहे. तिला डोळ्यानं पाहणं सुद्धा त्या ठिकाणी माणसाच्यानं शक्य नाही. अहो तिचा एक अंश सुद्धा आपण धारण करू शकत नाही. आपल्या शरीराच्या चिंधड्या होऊन कुठं फुटून पडल शरीर सांगता येत नाही. आणि ती पराशक्ती कशी त्या ठिकाणी जगत जननी त्या ठिकाणी अवताराला आली म्हणून तिचं चरित्र मला सांगितलं. त्रिदेवजीची त्या ठिकाणी उपासना करतात. ती शक्ती म्हणजे या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. प्रत्येक ब्रह्मांडाला प्रत्येक छोट्यातल्या छोट्या जीवाला मोठ्यातल्या मोठ्या जीवाला कार्य करण्याकरता जी ऊर्जा लागते ती शक्ती म्हणजे त्या ठिकाणी जगदंबा. आता उदाहरणार्थ आता त्या ठिकाणी ही चिपळी मला उचलायची आहे. ही उचलण्याकरता सुद्धा मला काय लागली? ऊर्जा लागली. ती ऊर्जा म्हणजे शक्ती आहे. बोलण्याकरता ती ऊर्जा लागते ती शक्ती आहे. चालण्याकरता जी ऊर्जा लागते ती शक्ती आहे. कार्य करण्याकरता जी जी ऊर्जा लागते तीच त्या ठिकाणी शक्ती आहे. आणि आत्मा म्हणजे शिव आहे. आत्मा म्हणजे कोण आहे? शिव आहे. आणि त्या शिवाला सुद्धा त्या ठिकाणी कार्य करण्याकरता त्या ठिकाणी ऊर्जा लागते.
आणि ज्या दिवशी हा आत्मारूपी शिव त्या ठिकाणी निघून गेला की ती शक्ती सुद्धा आपोआप निघून जाते महाराज. शिव गेले की शक्ती सुद्धा जाते. आता एखाद्यातला आत्मा निघून द्या आणि आत्मा निघून गेल्याच्या नंतर त्याला उठून बस बाबा उठ का ते त्याला म्हणा घे बरं थोडा एक ग्लास पाणी घे. महाराज जिथं शिवच राहिला नाही तिथं शक्ती येईल कशी? ती शिवाला एक क्षण सुद्धा सोडून राहत नाही. ज्या दिवशी या जीवातला शिव गेला त्या दिवशी शक्ती सुद्धा गेली. वनस्पतीपासून जीवापासून ब्रह्मांडात प्रत्येक जी जी वस्तू आहे त्या वस्तूला कार्य करण्याकरता जी जी ऊर्जा लागते तीच माता पार्वती. तिचं काही वेगळं स्वरूप असं नाही. आणि मग तिचा प्रथम अवतार कसा झाला म्हणे? ती पूर्णत्वापणे अवताराला येऊ शकत नाही पण तिचा अंश त्या ठिकाणी अवताराला आला. जसं भगवान शिवाचंही आपण जे रूप पाहतो निर्गुण निराकार आहे पण भगवान शिव सुद्धा भक्ताकरता सगुण रूप म्हणजे हे रुद्र रूप आहे. आपण जे भगवान शिवाचं जटा मुकुट मंडल त्या ठिकाणी धारण केलेलं जे रूप आहे त्याला रुद्र रूप म्हटलेलं आहे. रुद्रदेव त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मग सांगितलं त्या युगामध्ये दक्ष नावाचा एक सामान्य त्या ठिकाणी राजा होता. त्या राजाला त्या ठिकाणी एकूण 27 कन्या झाल्या. किती? आता ह्या 27 कन्या म्हणजे कोण? या 27 कन्या म्हणजे 27 नक्षत्र आहेत महाराज आकाश मंडलात. रोहिणी, मृग, आद्रा, चित्रा, स्वाती, हस्ती महाराज हे काय आहेत? हे नक्षत्र आहेत. पावसाळ्यात आपण म्हणतो ना रोहिणी नक्षत्र लागलं, मृग नक्षत्र लागलं, स्वाती नक्षत्र लागलं, चित्रा नक्षत्र लागलं, हस्ती नक्षत्र लागलं. हे 27 नक्षत्र म्हणजे दक्ष राजाच्या 27 कन्या. लक्षात ठेवा. आणि नेहमी दिवसभरातही सुद्धा हे 27 नक्षत्र महाराज कार्य करीत असतात. म्हणून आपण ज्यावेळेस आपली जन्मपत्रिका तयार करतो ना त्याच्यावर सुद्धा महाराज आपण कोणत्या नक्षत्रात जन्माला आलो त्याच्यावरून आपली कुंडली ठरते. कोण कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलो. म्हणून आज सुद्धा आपण जर एखादं लेकरू फार विचित्र येण्यावणी करीत असेल तर काय म्हणतो कोणत्या नक्षत्रावर जन्माला आलं काय माहिती. हे नक्षत्र म्हणजे त्या ठिकाणी राजा दक्षाच्या 27 कन्या. आता 27 कन्या झाल्या पण तरी सुद्धा राजा दक्षानं आपल्या पोटी त्या ठिकाणी जगत जननीनं अवतार घ्यावा म्हणून दक्ष राजा आणि त्याची पत्नी दोघांनी अन्न पाण्याचा त्याग केला. किती? दुपारपर्यंत नाही ना आज काही देवीचा उपवास झाला आज मंगळवार आहे. काय करा म्हणे 1 किलो सेब घेऊन या आज मला उपवास आहे. नवरात्र धरलेले हे 9 दिवस काही खात नाही मी. काय करा 1 किलो सेब आणा. चला उद्याच तर उद्या पाहून घेऊ. 1 किलोची आपली खजूर आणा काळी आणि डझन 2 डझन आपल्या केळी आणा. घरी तसा 10 किलो राजगिरा दळून आणलेला आहे म्हणे. 4-5 किलो बगर आहे. तसं काही नाही गाईनं आज बादली भर दूध दिलंय म्हणे. मी जास्त फराळ करीत नाही मला देवीचा उपास. मला काही गिळत नाही पण थोडं थोडं खाते म्हणे. सकाळी 5-6 आपल्या भगरीच्या भाकरी खाल्ल्या दुपारच्या एवढं फराळ घेते म्हणे आणि संध्याकाळी काय आपले 2-4 खारकाचे लाडू 2-4 त्या ठिकाणी आपले तिळाचे लाडू काही शेंगदाण्याचे लाडू किलोभर दूध केले की झालं म्हणे. संध्याकाळी किती लागतं तरी पाय उचला ना तिचा. हा उपवास केला असंख्य दक्ष राजानं महाराज. सामान्य तिला प्राप्त करून घेणं एवढं सोपं वाटलं का काय महाराज. राजा दक्षानं 1 दिवस नाही 2 दिवस नाही 1000 वर्ष तपश्चर्या केली. इतकी तपश्चर्या केली शरीराचं वारुळ तयार व्हायला लागलं महाराज. तरी सुद्धा त्यांनी आकाशवाणी काय दर्शन द्यायला सुद्धा तयार नाही. बरेच लोक म्हणतात महाराज मी देव पाहिला माझ्याशी देव बोलला. महाराज देव जर पाहायला गेलं ना
तर संताचं प्रमाण आहे, देव पहावयासी गेलो आणि तेथे देवाची होऊन ठेवलो. महाराज देव पाहणे एवढं अर्जुनाला भगवंताचं रूप पाहता आलं नाही कुरुक्षेत्रावर. जेव्हा भगवंतानं सांगितलं, अर्जुन म्हटलं देवा मला तुमचं दिव्य स्वरूप पाहायचं आहे, त्यावेळेस भगवान म्हटले अर्जुना तू माझं ते दिव्य स्वरूप त्या ठिकाणी पाहू शकत नाही, तुझ्याकडे तेवढी दृष्टी नाही. मग दिव्य दृष्टी प्रदान करण्याकरता गीतेसारखं शास्त्र सांगावं लागलं, दिव्य दृष्टी प्रदान करावी लागली. आणि त्यावेळेस कुठे अर्जुनाला भगवंताचं विराट स्वरूप पाहता देव पाहणे एवढं सोपं नाही. कारण ज्या दृष्टीने देवाला पाहिलं त्या दृष्टीला बोलण्याकरता वाचा नाही, आणि ज्या वाचेला देवाचं स्वरूप सांगता येते त्या वाचेला देवाला पाहण्याकरता डोळे नाही. भगवंत फक्त अनुभवायची गोष्ट आहे. बरेच लोक महाराज एवढे बावळट आहेत, महाराज काही इतके नास्तिक इतके नास्तिक इतके नास्तिक महाराज, ते म्हणतात देवच नाही. हे बाप एवढा नास्तिक होता, एवढा नास्तिक होता पण महाराज ते म्हणायचं त्या पोराला हे काही देव धर्म हे वगैरे काही नसतं म्हणे, हे सगळं खोटाने. बरेच लोक महाराज हे सुद्धा म्हणतात महाराज तुमचे कीर्तन आहे पुढे लोक सुधारणार आहे, लोक तमाशानं बिघडले नाही, कीर्तनानं सुधारले नाही. मी एक जणाला म्हणले एक काम कर, मग तर शेजारी कोणतं गाव 1 किलोमीटरवर, आणि त्या गावात म्हणलं 12 महिने फक्त कीर्तनच ठेव, आणि तो गावात 12 महिने तमाशाच ठेव. हो म्हणलं कोणत्या गावातले सुधारते कोणत्या गावातले बिघडते, काय लोक पुढं डोकं लावते सांगता येते ना. देवच नाही म्हणे, देवच नाही ते पोराला म्हणे. भोगे मामा ते पोरानं काय केलं माहितीये का, तो सुंदर चित्र काढलंय आणि चित्र काढल्यानंतर ते आपल्या हॉलमध्ये लावून दिलं. संध्याकाळी बाप घरी आला ते म्हणल्या इतकं सुंदर चित्र कोणी काढलं म्हणे, ते कशाच कोणा काढलं म्हणे. बाबा आपोआपच तयार झालं म्हणे, ते कशाच कोणी काढलं म्हणे. हा इतकं सुंदर निसर्गाचं चित्र, हिरवागार डोंगर हिरवीगार झाडी, काय डोंगर काय झाडी, एकदम ओके काढलं म्हणे सगळं. काढलं कोणी म्हणे, तुम्ही काढलंच नाही म्हणे. बाबा कशाच काढलं, आपोआप रंग उडाले, आपोआप कागद आला, आपोआप ते चित्र तयार झालं. भीतीला जाऊन आपोआपच चिटकलं म्हणे. ते मला काय तू काय मूर्ख समजतोस का काय म्हणे. अरे एवढं सुंदर चित्र, एवढं सुंदर निसर्गाचं चित्र आपोआप कसं तयार होई नाही म्हणे. त्याने बाबा मग तुम्ही जर डोकं चालवा ना तुमचं असलं तर तुमच्याकडं, जर निसर्गाचं चित्र आपोआप तयार होऊ शकत नाही मग निसर्ग आपोआप तयार कसा होईल म्हणे. जसा निसर्ग आपोआप तयार होऊ शकत नाही, जसा निसर्ग बनला या ब्रह्मांडाला बनवणारा सुद्धा कोणीतरी आहे. निसर्गाचं चित्र आपोआप बनवू शकत नाही, मग निसर्ग कसा आपोआप बनवला. याला बनवणारा सुद्धा कोणीतरी आहे. बरेच लोक भगवंताच्या अस्तित्वावरच महाराज संशय घेतात, आणि काय काय असे अर्धवट निगेटिव्ह आहेत महाराज, अर्धवट देवाला मानणारे. म्हणजे त्यांचं एक मन म्हणतं मानतं, एक मन म्हणतं देव आहे, एक मन म्हणतं नाही, हे मधलेच महाराज. एकानं असं भाषण केलं, इतकं भाषण केलं कशावर, देव नाही देव नाही देव नाही देव नाही, असे लाखोना पब्लिक जमलेली त्या सभेला. त्यांना सिद्धच करून दाखवलं महाराज देव नाही वाडेकर. लोक म्हणायला लागले, महाराज म्हणले देव व्याख्यानचार्यानं सांगितलं देव नाही देव नाही, खरंच देव नाही काय कोण म्हणे, सिद्धच करून दाखवलं महाराज त्यानं. आणि त्याला भाषण बिषण झाल्यावर एक जणांनी विचारलं म्हणे कहो तुम्ही इतकं भारी बोलले देव नाहीच, या विषयावर तुम्ही इतकं पटवून दाखवलं कशामुळे, ते देवच कृपा. हाय काय महाराज देव कधी आठवत तुम्हाला सांगू का, आमोशाची रात्र असावं रस्त्याने कोणीच नसावं, एकटाच असावं, पै पै चालाव, त्याला मध्ये असा आवाज ते पायीची म्हणते कसं राम 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 ते नाही मानणार ते राम राम म्हणतो महाराज. कुठपर्यंत म्हणतो तुम्हाला सांगू का, लाईट दिसूस तर गावातले बल्ब लागले दिसले महाराज त्याचा राम, पण तेवढ्या टाइम मध्ये राम 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 राम
आणि तेवढ्यात कर्म धर्म संयोग आणि एखादी मांजर त्याच्या अंगावर पडावं. ते म्हटलं देव नाही देव नाही देव नाही महाराज. ते माझ्यासारखं धोतर घालीत होतं. कर्म धैर्य सर्ग त्याचं ते धोतर एका कुपटीत अटकलं. ते कोण म्हणत होतं देव नाही. अमावस्येची रात्र असा किर आवाज आला. पुढे मांजर आडी गेली. धोतर गुतलं. महाराज रटके ना पटलं. कोणा धरलं? त्याला देव दिसला महाराज. महाराज देवच दिसतो जेव्हा कोणी दिसत नाही. तुम्ही माना अगर न माना, तो तुम्हाला मानतो म्हणून तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला ते मानायचं बंद केलं त्या दिवशी खेळ केला रे केला रागू भुरकून त्या दिवशी शक्ती ही निघून जाईल. ती शक्ती म्हणजे शिवाची अर्धांगिनी. तिचं त्या ठिकाणी अनेक वर्ष आराधना केली, तप केलं, इतकं तप केलं पण ती प्रसन्नच व्हायना. मग तिथं नारदजी आले महाराज. नारदाला दक्षाने विचारलं मी एवढी देवीची आराधना केली म्हणे ती प्रसन्न कशी व्हायना? ते मूर्ख आहे म्हणे तू. अरे ती शंकराशिवाय येत नाही म्हणे. तू एकटीची आराधना केली म्हणे. तुला शिवाची शक्तीचं दोघासाठी तप करावं लागल म्हणे. आता जर मालकाला निमंत्रण दिलं नाही तर मालकानीलाच म्हणलं लग्नाला या. मालकाला कानो सांग जाता का तुम्ही एकट्या? जाऊ शकत नाही. मग ती कशी प्रसन्न होईल? मालकालाच विचारलं नाही महाराज. आणि तुम्हाला सांगितलं पण महाराज हे म्हणूनच सगळ्या कार्याला शोभा आहे. संसार आहे म्हणून. संसारात सुद्धा यांच्याशिवाय शोभा नाही आणि परमार्थात सुद्धा यांच्याशिवाय शोभा नाही महाराज. पण कुठं बी यांचीच गर्दी जास्त आहे हो. तुम्ही आता मंडपात पहा बरं. पुरुष मंडळी किती, महिला मंडळी किती. महाराज यांच्याशिवाय कुठं रंगच नाही महाराज. परमार्थात असू द्या की प्रपंचात असू द्या. मला सांगा जास्त कीर्तनाला गर्दी कोणाची? कथेला गर्दी कोणाची? तीर्थयात्रेला गर्दी कोणाची? तीर्थावर. बारीक भांडणं कोणाची देवाला गेल्यावर? महाराज एसटीत गर्दी कोणाची? सोनाराच्या दुकानात कोण जातं महाराज? गर्दी कोणाची? आणि साड्याच्या दुकानावर आणि दवाखान्यात यांच्याशिवाय पुढे सुद्धा शोभा नाही. मग ती पराशक्तीनं सांगितलं शिवाची आराधना करावी लागेल. मग शिव आणि शक्ती दोघांची त्या ठिकाणी आराधना चालू केली महाराज. शंकर उमाई जय जय शंकर उमाई. दुसऱ्यांदा मुलगाच झाला पाहिजे महाराज. बावलट लोक महाराज आज सुद्धा 2025-26 मध्ये सुद्धा आज पण लोक सुधारले नाही. दक्ष राजानं महाराज खरं कन्येला महत्व दिलं. भगवतीनं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला तुझ्या घरी मी जन्माला येईल पण तुला माझा विवाह त्या ठिकाणी शंकराच्या व्यतिरिक्त कोणाशी करता येणार नाही. आशीर्वाद दिला महाराज. दक्ष राजाच्या घरी त्या ठिकाणी जगदंबा अवताराला आली. दक्ष राजाला आनंदी आनंद झाला आणि सगळीकडे दक्ष राजानं महाराज गौदान, सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान इत्यादी त्या ठिकाणी दान राजा दक्ष करू लागला महाराज. इतका आनंद झाला दक्ष राजाला. दक्ष घरानंद भयो जयो सती मात की.
महाराज दक्ष राजाला जगदंबा प्रसन्न झाली. महाराज तू सावळी अंबाबाई ग देवी, दक्ष राजाला पावली ग देवी. दक्ष राजाला महाराज येणे लक्षात महाराज आपल्याकडे एवढा आला. आणि लहानची मोठी कलेकलेनं होऊ लागली. महाराज दक्ष राजाच्या घरी सती मातेचा जन्म झाला. आणि दक्ष सामान्य राजा होता. महाराज ज्या दिवसापासून दक्षाच्या घरी सतीचा जन्म झाला, दक्ष प्रजापती पदाला पोहोचला. एक सामान्य राजा, पावसानंही पुढं पडावं, वरुणानंही, अग्नीनंही, इंद्र चंद्र महेंद्र सर्वांनी त्या ठिकाणी ज्यांची आज्ञा पाळावी तो राजा प्रजापती. पदच वाढलं महाराज सती जन्माला आल्याच्या नंतर. कारण मुलगी जन्माला एवढं सोपं नाही. ज्या दिवशी ज्या घरामध्ये ज्या वंशामध्ये मुलगी जन्माला येते ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या वंशाची त्या ठिकाणी स्थिती सुधारत असते. त्या वंशाचं त्या कुळाचं कल्याण व्हायला सुरुवात होते ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येते. भाग्यवान समजावं ज्या बापानं आपल्या घरी मुलगी जन्माला आली. कारण जगदंबा महाराज प्रत्येकाच्या घरी अवताराला येत नाही. एक कन्यादान करण्याकरता पूर्वजन्मामध्ये 1 कोटी अश्वमेध यज्ञाचं फळ असावं लागतं. त्यावेळेस एक कन्यादान करता येतं. आणि कन्या फक्त आपली स्वतःचीच कन्या म्हणजे कन्या नव्हे, आपल्या भावाची कन्या सुद्धा आपलीच असते, आपल्या बहिणीची कन्या सुद्धा आपलीच असते. एका कुळात एक जरी कन्या असेल तर समजावं त्या ठिकाणी आपला कुळाचा उद्धार झाला. कारण कन्या जन्माला येण्याकरता खूप परम भाग्य असावं लागतं. महाराज मला सांगा, एखाद्याला 1 झाल्या, 2 झाल्या, 3ही झाल्या, एखाद्याला 4ही असतील, आता नाही म्हणावं. पण मला सांगा, एखादी 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, पण एखादीची राहिली का आतापर्यंत? एखाद्याची बाबा राहिलीच, बापाकडेच राहिली. एखाद्याला 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो महाराज. पण लेकीचं आयुष्य कसं सांगितलं माहितीये का तुम्हाला? लेकीचं आयुष्य म्हणजे अंगणात दाणे टिपायला आलेल्या चिमणीसारखं आहे महाराज. भैया तेरे अंगना की मैं तो ऐसी चिड़िया रे, भैया तेरे अंगना की मैं तो ऐसी चिड़िया रे, रात को बसेरा है सुबह उड़ जाना है, रात को बसेरा है सुबह उड़ जाना है. बाबुल तेरे अंगना की मैं तो ऐसी चिड़िया रे, रात को बसेरा है कि सुबह उड़ जाना है. मुलीचं आयुष्य महाराज चिमणीसारखं आहे. आणि या जगातले जेवढे नाते ना महाराज ते एका मुलीने निर्माण केले बरं का. लखन महाराज, मुलीची किंमत काय आहे ना हे फक्त त्या घराला कळते. आता तुम्हाला कळत असेल मुलगी म्हणजे काय आहे महाराज. एका मुलीनं जगात सगळे नाते निर्माण केले. प्रत्येकाला जन्म देणारी, जीवा पाड प्रेम करणारी, स्वतःला तरी मुलाच्या पायात जरी काटा टोचला तरी सुद्धा त्या ठिकाणी जिला वेदना होत्या ती कोण म्हणतात? आई. प्रत्येकाला वाटत नाही आई असावी स्वतःपेक्षा जास्त प्रेम करणारी. आईचंच दुसरं रूप. आईपेक्षा तिचं प्रेम कधी कमी होत नाही. आईची बहीण, तिचं नाव काय? मावशी. ती फक्त म्हणायला मावशी असते महाराज, पण ती आईच असते. आईचं दुसरं रूप असते महाराज, पण आपल्या बहिणीचे लेकरं सुद्धा तितकंच प्रेम करते महाराज. तिचं नाव मावशी.
आणि त्या मावशीचं एक दुसरं रूप महाराज. आईने एक फटका लावला, पटकन जवळ घेते, डोकं हात फिरवते, तुला काही कळतं म्हणले लेकराला मारती. तिचं नाव काय? काकू, चुलती महाराज. मला सांगा तुम्ही, कोणत्याही घरात काम असू द्या महाराज, एखादं लग्न कार्य असू द्या, लग्न कार्यात चुलत्याने महाराज ते शोभा देईल का महाराज? त्याच्याकरता परिवारामध्ये एकरूप असणं फार गरजेचं असतं. प्रत्येकाला आत्या पाहिजे, आत्याबाई. आत्याबाईचं महाराज काय थाट. महाराज पूर्व काळामध्ये जर नणंद यायची, आत्या यायची म्हटलं ना, असं घरदार थरथर थरथर कापत होतं महाराज. आमची आजी सांगायची, म्हणजे आमच्या आजीची नणंद म्हणजे आमच्या वडिलाची आत्या. म्हणे जर आत्या जर यायची असली ना म्हणे, तर आत्याबाई जर यायची म्हटली तर आत्याबाईचा तांगा वाड्याच्या दरवाजाला लागत होता. आणि तांग्यातून उतरायचं आणि वाड्यात शिरायचं. आत्याबाई कोणाला दिसत नव्हती, पण एवढा आत्याबाईचा थाट होता महाराज, एवढं वजन होतं. आत्याबाईच्या पुढं कोणाचा लाग नव्हता महाराज त्या काळात बोलायचा ना. आता ती महाराज ती आत्या पुढं पडली सांगीला, तेच कळा ना. ते आत्याचं सारं नाव डॅमेज करून टाकलं महाराज. आत्या फक्त काहीतरी मागायला येते ना, आत्या फक्त भांडणं करणारीच आत्या जगानं महाराज जगासमोर आणली. पण आत्याचं खरं प्रेम महाराज आपल्या भाषावर भावावर एवढं असतं ना महाराज. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये आत्याबाई करता उभी गायला जायची महाराज जात्यावर. त्या आत्याबाईनं माहेराचं वर्णन करावं महाराज. काय सांगू बाई माझ्या माहेराचा तोल, भावाधिक भाषा बोल, आत्या वाड्यावर चाल. आत्या जर एखाद्या कामाला आली नाही कार्याला, घरात पहिली पाहुणी कोण असते बरं येणारी, कोणतंही कार्य असू द्या. आता आत्या पहिल्याने येते, मावशी येते, हो द्या तुमचा. कोण येते? आत्या येते महाराज. भांडण्याकरता आत्या लागते. माझ्या बापाचं आहे, माझ्या भावाचं आहे, माझ्या भाषाचं आहे महाराज. आत्याला कधी कमी पडून द्यायचं नाही बरं का. कारण तुम्हाला सांगतो, तुमच्या बापाचा तिचा हिस्सा तुमच्या बापा करता सोडून गेलेली ती. म्हणून जरी आपल्या मुली लोकांच्या घरी गेल्या तरी सुद्धा ननंदबाईला कधी विसरू नका. कारण त्यांना काय तुमचं बिघडतं असं फुकट बॅलन्स किती वयाला घालता, दिवसभर आईला गप्पा मारता, एखादा फोन आत्याला करायचा. आत्या या बरं गेवरीत शिवपुराण चालू झालं, या 2-4 दिवस राहिला, आता 4 दिवस राहिले, 2-3 दिवस राहिले, या बरं किती आनंद होईल आत्याला. माझ्या भाऊजाईने फोन केला, माझ्या भाषेने फोन केला. महाराज काय बिघडत? हक्क गाजवण्याकरता आत्या पाहिजे. मायेनं जवळ घेणारी ना, पिशवीतून पैसे काढून देणारी आजी पाहिजे महाराज प्रत्येकाला. सगळ्यात महत्वाचं, मनगट्टावर राखी बांधण्याकरता कोण पाहिजे? बहीण पाहिजे. भाग्यवान असतात त्यांच्याकडे बहिणी आहेत महाराज. प्रत्येकाला मनगटावर राखी बांधण्याकरता कोण पाहिजे? बहीण पाहिजे महाराज. हो नीले अंबरवाई तेरे है खेल निराले, नीले पीले धागों से रंग जीवन के रंग डाले, जिनकी होती है बहना वो भाई किस्मत वाले, जिनकी होती है बहना वो भाई किस्मत वाले. राखी के कच्चे धागों का बंधन है बंधा, बंधन ये बंधन, बंधन ये बंधन. वो नीले अंबर वाले तेरे खेल निराले, नीले पीले धागों से रंग जीवन के रंग डाले, जिनकी होती है बहना वो भाई किस्मत वाले. राखी के कच्चे धागों से क्या बंधन है बंधा, बंधन ये बंधन, बंधन ये बंधन. ओ नीले अंबर वाले तेरे खेल निराले, नीले पीले धागों से रंग जीवन के रंग डाले, जिनकी होती
है बहना ओ भाई किस्मत वाले. महाराज भाग्यवान असतात ज्यांच्या मनगटावर राखी बांधण्याकरता बहीण आहे. मग ती बहीण कोणती असू द्या महाराज, सख्खी असू द्या, मावस असू द्या, चुलत असू द्या किंवा मानलेले असू द्या महाराज, बहीण बहीण असते. ती कोणती बहीण असू द्या, तिच्या भावावर तिचं प्रेम महाराज कधी कमी होत नाही. आता मला सांगा तुम्ही, द्रौपदी भगवंताची सख्खी बहीण होती का मानलेली होती बरं? सुभद्रा ग कृष्णाच्या पाठची बहीण, द्रौपदीसी बंधू शोभी नारायण. सुभद्रा ग देवाच्या पाठची बहीण, द्रौपदीसी बंधू शोभी नारायण. मानलेली बहीण होती महाराज द्रौपदी. पण सुभद्रेला ज्यावेळेस बोट कापलं देवाचं महाराज, सगळे 9 लाखाचा पितांबर आहे, अरे सारे हजाराच्या साड्या आहेत, देवा चिंदी नाही माझ्याकडं, पाहिलं नाही मला द्रौपदीनं मागं पुढं, 9 लाखाचा पितांबर फाडला महाराज. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. आरुणी भरे तरी शेला, आरुणी भरे तरी शेला, आरुणी भरे तरी शेला, आरुणी भरे तरी शेला. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. मानलेली बहीण होणार महाराज द्रौपदी, पण तरी सुद्धा द्रौपदीचं फार प्रेम होतं देवावर. आणि कधी कधी सख्या नात्यापेक्षा महाराज मानलेले नाते खूप प्रेमाचे असतात. एक वेळेस रक्ताचे नाते धोका देईल महाराज, पण मानलेले नाते धोका देत नाही महाराज. मला सांगा, कृष्णाची सख्खी आई कोण होती? देवकी. यशोदेने जन्म दिला महाराज देवाला. पण भगवंताचं वरदान होतं महाराज यशोदेला. ज्यावेळेस गोकुळ सोडून चालला ना, यशोदा म्हटली होती, कृष्णा तू अरे देवकीच आहेस म्हणून देवकीकडे चालला. कोणी कृष्ण त्या ठिकाणी देवकीचाच म्हणाल, यशोदेचा म्हणणार नाही. भगवंतानं वचन दिलं होतं, आई जोपर्यंत चंद्र सूर्य तारे ताराकडे ब्रह्मांड आहे ना, तोपर्यंत त्या कृष्णाला कोणी देवकीचा म्हणणार नाही म्हणे. आई या कृष्णाला त्या ठिकाणी सगळं ब्रह्मांड यशोदेचा म्हणणार. म्हणून महाराज जितकं रक्ताच्या नात्याला महत्व आहे ना, तितकंच मानलेल्या नात्याला महत्व आहे. म्हणून प्रत्येकाला बहीण पाहिजे महाराज. सख्खी नसेल तर मानलेली का होईना बहीण पाहिजे महाराज. आणि भावाचं आणि बहिणीचं भांडण महाराज म्हणजे भारत पाकिस्तानचं महायुद्ध. दिवसातून किती बाऱ्या लागल सांगताच येत नाही, कधी लटकत महाराज. आणि दुसऱ्या युद्धात तरी मध्यस्थी करता येते. युद्धात मध्यस्थी करायला जे जाईल त्याचा पहिला कार्यक्रम. कशावरून पण लटकत महाराज, कशावरून पण लटकत. मला सांगा तुम्ही, मग त्या बहिणीच्या लग्नामध्ये जास्त भांडणारा पैकी कोण रडणारा असतं? ज्याचं त्या बहिणीचा कधीच पटलं नाही महाराज, सगळ्यात जास्त रडणारा कोण असतो? तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, माझा दाद्या रडतो गळ्यात पडून. आणि माझी सोन्याची बाहुली आज चालली सोडून, माझी सोन्याची बाहुली आज चालली सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. माझी आई रडते, माझी आई रडते, पदराला धरून ती माझी आई, माझी आई रडते, पदराला धरून. आणि माझी हरण चालली कळप सोडून, माझी हरण चालली कळप सोडून. चिमणी माझी उडून गेली, माझा बाप रडतो. महाराज किती सुद्धा खंबीर
प्रमाणाचा बाप असू द्या, स्वतःचे मायबाप मेले त्यावेळेस तो बाप कदाचित रडत नाही, पण ज्या दिवशी आपली एकुलती एक मुलगी वाट लावतो ना महाराज, त्या दिवशी सगळ्यासमोर जरी नाही रडला तरी सुद्धा तो बाप महाराज कुठं रडतो माहितीये का? तो माझा बाप रडतो मंडप धरुण, आणि माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, माझं हृदयामधलं काळीज चाललं सोडून, चिमणी माझी चिमणी माझी उडून आली, जाची होती जाची होती त्यानंच नेली, जाची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. म्हणून महाराज मुलीचं आयुष्य हे चिमणीच्या आयुष्यासारखं आहे, म्हणून आहे तोपर्यंत त्यांना जीव लावा महाराज. आणि मुलीच्या लग्नाची कधी सुद्धा घाई करू नका. जग काय म्हणाल, भावके काय म्हणाल, काय म्हणायचं तर म्हणू द्या. 4 ठेके जास्त शिल्लक पहा, 4 ठिकाणी जास्त चौकशी करा, पण येड्या बागड्याच्या कोणाच्या हाती करून देऊ नका महाराज. भले त्याच्याकडे प्रॉपर्टी कमी असावी पण संस्काराची कमी नसावी. पण आजकाल आपण फक्त प्रॉपर्टी पाहतो, जो ज्यात श्रीमंत तिथं मुलगी श्रीमंत राहील. पहा तुम्ही पुण्याची घटना, तर खरं श्रीमंताच्या घरी सुख असतं तर आज ती मुलगी जिवंत असते. म्हणून फक्त मुली देताना श्रीमंत घर पाहू नका, संस्कार श्रीमंत पहा. तिला रोज दुसऱ्याच्या कामाला बांधावर जावं लागलं तर चालेल, पण तिच्या जीवाची हानी होता कामा नाही. दक्ष राजाच्या घरी महाराज सतीचा जन्म झाला. आपल्याला वेळ फार कमी आहे, 9:30 महाराज वाजलेले आहेत. पुढे त्या ठिकाणी दक्ष राजाचा देवसभेमध्ये शंकरजी उठून उभे राहिले नाही, म्हणून दक्ष राजाला स्वतःचा अपमान झाल्यासारखा वाटला. त्या दिवसापासून महाराज सतीचा आणि शिवाचा त्याग केला दक्ष राजानं. आजपासून तू माझी मुलगी नाही, मी तुझा बाप नाही. कशामुळे महाराज? पद आल्यामुळं. पद आला की माणसाला मद येत असतो, पदाला अहंकार चिटकून आहे. अहो महाराज एखाद्याची पदवी जर महाराज घेऊ नये तर त्याला सुद्धा राग येतो. काय बाबा महाराज तुमची ते महाराज कथे लावली होती, त्यानं माझं फक्त नावच घेतलं, माही पदवीच नाही पुकारली. आम्ही कधी पदवी पुकारायला बसलेलो आहे त्या इथे. महाराज बरेचशा लोकांना असं वाटतं की इथं व्यासपीठावर बसल्याच्या नंतर महाराजांनी आमचं गुणगान गावं, बऱ्याचशा ठिकाणी आपली इथं सोडून. पण महाराज आम्ही इथं भगवंताचं गुणगान गाण्याकरता बसलेलोय, माणसाचं नाही. आणि मग स्वतःला अपमान वाटून घेतला महाराज दक्षाला. आणि महाराज महादेव अशी देवता आहे, कोणी मान देव कोणी अपमान देव, जो दे उसका भला आणि जो ना दे उसका भी भला. काय घेणं देणे महाराज. मलंग महात्मा आहे भगवान शंकरजी. आमचे प्रदीपजी महाराज मिश्रा म्हणत असतात, महादेव म्हणजे आग लगो बस्ती में आपण रहो, ऐसा देव म्हणजे महादेव. आणि मग पुढे यज्ञ करायचा ठरवला. कथाभाग सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना देवांना निमंत्रण दिली. एकट्या महादेवाला नाही, सतीनं माहेराला जाण्याचा हट्ट घेतला. महादेवानं सांगितलं, सती जिस घर में आदर भाव नहीं उस घर में जाना ना चाहिए. जिथं आपल्याला आदर भाव मान पान दिले जात नाही, जिथं आमंत्रण निमंत्रण नाही, बिना निमंत्रणाचं कोणाच्या घरी जाऊ नये महाराज. बोलवलं तर जावं. आणि काही जागा अशा तिथं बोलवलं तर जावं, काही जागा अशा तिथं बोलवलं तरी जाऊ नये, काही जागा अशा न पाचारिता जावे. तुम्ही महाराज म्हणाल असं कसं? जिथं कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, जिथं गुरुग्रह आहे, गुरु आश्रम आहे, तिथं आपल्याला बोलवू नये महाराज तरी सुद्धा जाऊ. एखाद्या ठिकाणी निमंत्रण आलं तरी सुद्धा जाऊ नये. एखाद्यानं फोन केला, येतो का रे? म्हणे काय आहे? अभी तो पार्टी सुरू हुई है. अशा ठिकाणी निमंत्रण असलं तरी सुद्धा जाऊ नाही. आणि एखाद्या ठिकाणी निमंत्रण नसलं तरी सुद्धा जावं. उदाहरणार्थ एखाद्याच्या घरी दुःखद घटना घडली, एखादा आजारी आहे, त्याच्या घरी त्या ठिकाणी मुद्दाम म्हणून महाराज आवर्जून जावं.
फार सती आपल्याला निमंत्रण नाही आमंत्रण नाही एवढा मोठा येत नाही आपण कस काय जावं म्हणे बिना बोलवल्याच. ऐकलं नाही महाराज सती मातेने तरी सुद्धा गेली. पुढे त्या ठिकाणी बहिणी विचारू लागल्या सतीला तुला बोलावलं नाही तरी सुद्धा आली म्हणे सती तू. त्यावेळेस सती माता म्हणते अगं माझ्याही बापाचं घर आहे मला सुद्धा यावं वाटलं. सगळ्या बहिणी महाराज चिडवू लागल्या सतीला काय तू नवरा केला म्हणे. अरे ज्याला अंगावर घालायला कपडे सुद्धा नाही. अगं ज्याला फिरायला एखादं चांगलं वाहन नाही म्हणे नंदीबाईलावर बसून फिरतो अंगाला मेलेल्या लोकांची राख लावतो ना घर ना दार ना चावडी बिराड म्हणे तुझं कशाला लग्न केलं म्हणे त्याच्याशी. बहिणी विचारू लागले महाराज सतीला की गोरासाची बता न काही करवाला भोले बाबा से गोरासाची बता काही करवाला भोले बाबा से गोरासाची बता पानी की चिंता मुझे नहीं आवे पानी की चिंता मुझे नहीं आवे. अरे भोले के मुंडवा पे लगी भाई पले तारी कितना भरवाओ सबरो सबराओ तेरी ये करवाला भोले बाबा से भगोरा साची बता काहे करवाला भोले बाबा से. कशाला लग्न केलं ग म्हणे तू. सती माता म्हणली पानी की चिंता मुझे नहीं हो बेन भोले के मुंडवा पे लगी पाइप ले. का बरं भगवान शंकराच्या जटेमध्ये काय आहे भोले तेरी जटा शंकर तेरी जटा गंगा माता आहे म्हणे कधी सुद्धा जटा वाकड्या केल्या बदा बदा पाणी कधी पाण्याची चिंता नाही म्हणे बिलं भरायचं काम नाही पाणी पट्टी नाही नळपट्टी नाही काय नाही 24 तास ॲक्वाचं पाणी म्हणे आम्हाला फिल्टर. महाराज गंगेच्या पाण्याचं नासाच्या लोकांनी त्याची टेस्ट केली महाराज त्याला कोणत्याही प्रकारचं फिल्टर लावायची गरज नाही म्हणून गंगेच्या पाण्याला अमृत म्हटलेलं आहे. दुसरी बहीण म्हणले की गोरासाची बता काही करवाला भोले बाबा से गोरासाची बता काही करवाला भोले बाबा से गाड़ी की चिंता मैया वाहन की चिंता मैना नहीं हो मुझे अरे द्वारे खड़ा मेरा बुढ़ा नंदी ना तो पेट्रोल डलवाओ ना डीजल भरवाओ यही लिए करवाला भोले बाबा से गोरासाची बता वाहन की चिंता मुझे नहीं आवे अरे द्वारे खड़ा मेरा बुढ़ा नंदीवेल ना तो पेट्रोल डलवाओ ना तो डीजल डलवाओ ना सीएनजी भरवाओ चाहे कितना दौड़ाओ. म्हणे महाराज. तिसरी बहीण म्हणली गोरासाची बताओ काही करवाला भोले बाबा से ब्याह. ती म्हणली साबुन की चिंता साबणी नसल्या निर्माण नसल्यात महाराज आपलं धुणं होत महाराज लागतात प्रत्येकाला वॉशिंग पावडर निर्माण बंद झाला आता. पण महाराज त्या निर्म्याने एवढी जाहिरात केली का कोणतं सुद्धा वॉशिंग पावडर असू द्या महाराज लोक मध्ये व्हीलचा निर्मा द्या आता साबणी लागत नाही म्हणे मला का प्रेस पण करायची गरज नाही काजे बटन करायची गरज नाही म्हणे का साबुन की चिंता मुझे नहीं हो बेन भोले बाबा नहीं लेते कभी कपडे पे कपडे घालत नाही म्हणे तर कायला साबण लागणार कशाला इस्त्री लागेल म्हणे. चौथी बहीण म्हणली गोरासाची बताओ काहे करवाला भोले बाबा से ब्याह नौकरी की चिंता मुझे नहीं हो बे नौकरी की चिंता मुझे नहीं हो बे
यही करवाला बोले बाबा तेरा हमारा साथी बना काहे करवाला बोले बाबा तेरा नोकर नाही चाकर नाही महाराज लागन तेवढे नोकर काही काम धंदा करून घ्या फरशी पुसून घ्या झाडू लावून घ्या काय काय करायचं करून घ्या महाराज पगार बी द्यायचं काम नाही लाईट की चिंता मुझे नहीं हो बहन लाईट टाकायचं काम नाही म्हणे आम्हाला आकडे टाकायची गरज नाही वीज चोरी करायची गरज आता तर केबलच आले महाराज आमच्या गावात आले आता काय करावं आमच्या गावातील लोक म्हणले सरपंच सगळ्या योजना आणायच्या असते म्हणजे तुम्ही पण एवढी केबलची नसते आणायची महाराज त्याच्यात तर ते गिरण्यावाले तर लयच नाराज झाले पिठाच्या ते म्हणे आता महाराज 25 रुपये धडा करावा लागेल म्हणलं 35 कर बाबा माझं काय लाइट की चिंता मुझे नहीं हो बेन भोले के मुनवा पे चंदा मामा की लाल पे वर आकाश मंडलात ना दिवा लागलेला आहे म्हणे महादेवाच्या साठी 24 तास लाईट आहे म्हणे आम्हाला चाहे सी जलवा कूलर चलवा यही लिए करवाला बोले बाबा से हमारा साथी बता काहे करवाला बोले बाबा तेरा मध्ये एखादा फ्लॅट बंगला प्लॉट वगैरे कुठे घेतला का म्हणे DMIC मध्ये इकडे बजाजनगर वाळू साईडला किंवा इकडे बिडकीन साईड चितेगाव साईडला कुठे एखादा प्लॉट वगैरे घेतला का घ्यायची गरज नाही म्हणे आम्हाला हो DMIC एरिया असू द्या म्हणे पुणे साईड असू द्या मुंबई साईड असू द्या कोणतीही साईड असू द्या म्हणे कितीही कोटीचा भाव असू द्या कोण म्हणली सती माता अगं म्हणे ताई प्रत्येक गावामध्ये माझ्या नावावर ना म्हणे 4-5 गुंठे ना कायमस्वरूपीच केलेलं आहे म्हणे आमच्याकडं कोणी येत नाही ना आला की पुन्हा परत भ्या वाटतंय म्हणजे सगळ्याला एक तर येत नाही आणि जो आला तो कोणी कुरीत पण नाही म्हणे आमच्याकडे अतिक्रमण करायची हिंमत नाही म्हणे कोणाची हो दगड पाहिले की लोक लांबून पळते आमच्याकडे कोणी येत नाही महाराज गपत बसले पण एक महाराज अशी भेटली तिथं फक्त एक जण तिचं नाव आहे आई आईनं तिला पाहिला महाराज आनंद झाला माहेरात गेल्याच्या नंतर भाऊजेला आनंद होईल ना होईल माहिती नाही पण माहेरात एकच पात्र असाय तिचं नाव आई जी गेल्याच्या नंतर मुलीला पाहिल्याच्या नंतर आनंद होतो आई म्हातारी झालेली असू दे मला सांगा लेकी जास्त माहेराला जातात कशा करता मायबापा करता जातात का काही अपेक्षा आहेत भावाकडून म्हणून जातात आणि जोपर्यंत म्हातारी ना माहेरामध्ये तोपर्यंत लेकीला माहेर पण आहे ज्या दिवशी माहेरातली माय गेली बाप गेला त्या दिवशी लेकीचं माहेर पण संपलं ना जोपर्यंत मायबाप आहे ना तोपर्यंत लेकीला माहेर पण आहे महाराज कितीच प्रेम असतो आईचं कितीच बरोबरी करते महाराज आई लेकीच्या संसाराच्या आता तरी थोडं बरं झालं महाराज पण काही काही एखाद्या लेकीची महाराज परिस्थिती खराब असू द्या तिचे लेकर इकडे शिकवायला घेऊन येईल 4 कांद्याच्या गोण्या दुसऱ्याच्या शेतात फेकीन चाळीमध्ये पण लेकीच्या संसाराची बरोबरी करीन 2 कापसाचे गठोडे दुसऱ्याच्या वाड्यात फेकीन वरून माळ दावून पण लेकीच्या संसाराची बरोबरी करीन महाराज लेकीच्या संसाराची बरोबरी करावी महाराज ती आईनं एवढंच नाही आईच्या हातातली सत्ता आहे तोपर्यंत कुरड्या करून देईल पापड करून देईल लोणचं करून देईल काय काय करून देईल सगळं काही त्या ठिकाणी करून देईल महाराज पण हातातली सत्ता गेली ना काही राहिलं नाही म्हातारीच्या हातात तरी कोणाकडून 50-100 रुपये जर आले तर तेवढे जपून ठेवली एवढी ताई आली का द्यायला काम येईल हातात सत्ता जरी राहिली महाराज नाही राहिली तरी शेतातली कोथिंबीरची जुडी तरी टाकून देईल 4 कांदे तरी टेकून देईल 2 बिस्किटचे पुढे तरी टाकून देईल पण लेकीची पिशवी कधी सुद्धा रिकामी जाऊ देत नाही महाराज कधी सुद्धा त्या ठिकाणी लेकीची पिशवी आई रिकामी जाऊ देत नाही पप्पा आरतीच्या वेळेस असं ते कशाला आलीस तू कोणी बोलावलं तुला आमंत्रण नाही निमंत्रण नाही तो शंकर तो यती तो स्मशान जोगी बैरागी नको नको ती अपशब्द शिवा करता बापू लागला सती मातेला कानाला हात लावले बाद झालं बाबा म्हणे माझी निंदा केली सहन करी पण माझ्या देवाची महादेवाची निंदा केली मी ऐकून येणार नाही आणि या सभेमध्ये ज्यानं शिवाची निंदा केली शिवाची निंदा ऐकली त्यांना सगळ्याला त्याचं फळ भोगावं लागेल आणि आता
या शरीराने शिवाची निंदा ऐकली, शरीर मी ठेवत नाही म्हणे. सतीने योगाग्नीला त्या ठिकाणी अग्नी निर्मित केला, योगाग्नीमध्ये आपलं शरीर समर्पित केलं. त्या ठिकाणी प्रार्थना केली, नारायणा पुढचा जन्म जर भेटला तर पुन्हा शिवाची त्या ठिकाणी भार्या होण्याचं भाग्य प्राप्त होऊ दे देवा. शिवाची अर्धांगिनी शिवाची भार्या होण्याची फलश्रुती प्राप्त होऊ दे. आपलं शरीर अग्नीला समर्पित केलं नंतर तरी शरीर जळू लागलं. नंदी महाराजांनी बघितलं, सगळ्या यज्ञाचा ध्वंस केला. शंकराला बातमी कळाली, जटासुराने त्या ठिकाणी वीरभद्र निर्माण केले. आपल्या हत्याराने एकेकाचा अंत करू लागले. महाराज सगळं यज्ञस्थळ रक्तानं लाल वृत्त झालं. भगवान शिव रागानं तांडव करू लागले. विष्णू घेतलं, दक्षाचं शिव उडवलं, यज्ञामध्ये कावळं पडलं, यज्ञ भंग झालं. सतीचं प्रेत हातावर घेतलं, ब्रह्मांडामध्ये तांडव करू लागले. नारायणाला वाटलं आता त्या ठिकाणी सतीचं प्रेत जोपर्यंत हातावर आहे तोपर्यंत महादेव शांत होत नाही. सुदर्शन अस्त्र सोडलं, सतीच्या शरीराचे 52 तुकडे केले. जिथं जिथं त्याची एक एक अवयव पडला तिथं एक एक शक्तिपीठ तयार झालं. महादेव हृदयामान झाले, देवतांनी महादेव शांत केले. पुढे त्या ठिकाणी बोकडाचं शिर दक्षाला बसवलं, यज्ञ पूर्ण करून घेतला आणि सतीच्या योगामध्ये त्या ठिकाणी भगवान शिव समाधी अवस्थेमध्ये प्राप्त झाले. महाराज त्या काळामध्ये तारकासुर नावाचा राक्षस उत्पत्तीला आला. त्याने शिवपुत्राच्या हातून मरण मागितलं. भगवान शिवाची त्या ठिकाणी असणारी पत्नी सती माता मरण पावली, पुत्र नाही म्हणून हा उतू आला. महाराज आपल्या शुद्ध त्या ठिकाणी मराठी भाषेत यानं जिकडं तिकडं थैमान घातलं, स्वर्गावर अतिक्रमण केलं. महाराज वैकुंठावर अतिक्रमण केलं. आता काय करावं म्हणून सगळ्या देवांनी त्या ठिकाणी भगवतीची प्रार्थना केली, तू पुन्हा त्या ठिकाणी जन्माला ये, शिवासोबत विवाह कर आणि या तारकासुराचा अंत करण्याकरता पुत्र जन्माला घाल. म्हणून सतीनं त्या ठिकाणी पुन्हा जगदंबेनं त्या ठिकाणी हिमालयाच्या घरी अवतार घ्यायचं ठरवलं. सगळे देवता त्या ठिकाणी विनवणी करण्याकरता गेले. कामदेव त्या ठिकाणी महाराज भगवान शिवाच्या नेत्राग्नीनं भस्म झाला. पुढे देवतांच्या विनंतीवर, ऋषीमुनींच्या विनंतीवरून भगवान शिव पुन्हा त्याने लग्न करण्याकरता तयार झाले. तीच जगदंबा पुन्हा त्या ठिकाणी हिमालयाच्या घरी जन्माला आले. महाराज नारदांना सांगितले, हिमालया तुझ्या घरी जन्माला आलेली कोणी सामान्य कोण आहे म्हणे. पाहुणे आली घरा जगदंबा माझी, पाहुणे आली घरा, आले आले पाहुणे आली घरा, जगदंबा माझी पाहुणे आली घरा. पार्वती जन्मले हिमालयासी, मोत्यानं चौक घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा, आली आली पाहुणी आली घरा, जगदंबा माझी पाहुणी आली घरा. सडा सारवण केले वाड्यात, सुंदर असा त्या ठिकाणी जगदंबेचा जन्मोत्सव साजरा झाला. ती कलेनं मोठी होऊ लागली. नारदजींचा अनुग्रह झाला. नारदाने सांगितलं, शिवाला जर प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल. मग त्या ठिकाणी कोकिला नावाचं व्रत सांगितलं महाराज पार्वती. हा कोकिला व्रताचा महिमा शिवपुराणामध्ये वर्णन केला. 18 वर्षाच्या नंतर हे कोकिला व्रत एकदा येतं. आणि 18 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी हे कोकिला व्रत त्या ठिकाणी जे येतं ते प्रत्येक महिलेनं, सौभाग्यवती कुमारिका स्त्रीनं हे कोकिला व्रताचं त्या ठिकाणी नियम करावा. हरितालिकाचं व्रत त्या ठिकाणी माता पार्वतीनं केलं आणि अखंड तपश्चर्या करू लागली. अन्न पाण्याचा त्याग केला. बेलाचे पानं खाऊन राहू लागली. आता बेलाचे पानं खायचे सोडले म्हणून नाव अपर्णा पडलं. शंकरासाठी माझी पार्वती माता देह भान विसरून महाराज तप करू लागली. शंभूसाठी पार्वती बसली तपाला, सुत नाही तिला देवाची. शंभूसाठी पार्वती बसली तपाला, सुत नाही तिला देवाची. जन्माला आली महाशक्तिशाली, काढतीले हिमालयाची. शंभूसाठी पार्वती बसली तपाला,
तपश्चर्या केली. सप्त ऋषींनी त्याकडे परीक्षा घेतली, कशाला लग्न करते म्हणे. सतीनं सुद्धा लग्न केलं तर तिचं वाटोळं झालं, स्मशानात राहावं लागेल, आमका करावं लागेल, फलाना करावं लागेल. पार्वती म्हणली ती सती सुद्धा मीच होते म्हणे. जगत कल्याणासाठी मला भगवान शिवाची मी अर्धांगिनी आहे म्हणे. त्यांच्याशिवाय मी कोणाचा त्या ठिकाणी स्वीकार करणार नाही महाराज. आणि मग पार्वतीची परीक्षा झाली. पार्वतीच्या घरी लग्नाची तयारी चालू झाली. इकडे सुद्धा महादेवाच्या तिकडे लग्नाची तयारी चालू झाली. पण सगळे पाहुणे महाराज पार्वतीच्या तिकडे गेले. इकडे कोणी म्हणे इकडे सारी येड्याची जातात आणि कारभारी एक दळाचं. पार्वतीच्या तिकडं महाराज नियोजन म्हणजे नियोजन होतं आणि महादेवा तिकडं महाराज मनाला वाटण तेच कोणी काही करायचं. कोणी महादेवाला भस्म लावला, कोणी महादेवाला वाघाचं कातडं गुंडाळलं, कोणी गळ्या सर्पाच्या माळा घातल्या. शिवही शंभू गण करही श्रृंगारा, जटा मुकुटही मोर सवारा, कुंडन कंकण पहिरे व्याला, तनु विभूती पटके हरी छाला. वर जटेमध्ये त्या ठिकाणी चंद्र आणि मग त्याला त्या ठिकाणी सर्पाच्या माळा, कानामध्ये काय आशा महाराज कुंडल घातले का, दोन्ही चुलटकून दिली महाराज. तात्या विंचू माझा आत्मा तुझा आत्मा ओम भगवते भगनासे भगनी भागवदरी ओम. महाराज दोन्ही दोन तात्या विंचू. आणि मग नंदी सजवला असा भारी त्याला महाराज बाशिंग लावले, सुंदर असं त्या ठिकाणी त्याला गोंडे लावले, झूल टाकली, असा नंदी महाराज सजवला. महाराज महादेवाला नंदीवर बसवलं. कसं असं आपण मोटरसायकलवर बसतो असं नाही, महाराज माग तोंड केलं शपाकडं. पण असं महादेवाचं टावर आहे, माग नाचतो पहिन कोण म्हणे आम्हाला. महादेव नंदीवर उलटा बसवला महाराज पाठीमाग तोंड करून. आणि जे नाचायला लागले डीजे तेव्हापासून नाचायला लागले ते अजून नाचत आहेत महाराज. कधी टाइमर लग्न लागून देत नाही ते भूत म्हणजेच तिने तेव्हा महादेवाचा टायमर लागून दिलं नाही ना अजून लागून देत नाही. तेच भूत आहेत महाराज. ते पण लोळत होते हे पण लोळतेच ना महाराज. हो कपडे काढू काढून असं ते काय कोण घेतं कुठं डीजे मी बाजूला कोण घेतं कुठं असे निवार हल्ले पाहिजे. महाराज एका नवरदेव उचलून घेतला. नवरदेव आमच्या गावात ते घातला जाताना विचाराल तुमचं लयच अवघड आहे बुवा. आता नवरदेव उचलून घेतला. लग्नाच्या दिवशी खाली पाडला महाराज. लग्नाच्या दिवशी 17 टाके पडले होते नवरदेवला. नवरदेव नवरी उचलून घेणाऱ्यांनी बरं हल्ले पाहिजे पहिले. एकदा एक जण नवरी उचलून घेतली सुनील सर. आता तिला हात पुराणा त्या नवरदेवाच्या गळ्यात माळ घालायला तिला त्या स्वाकाण्याच्याच गळ्यात घातली. काही उगा आपलं काहीतरी करायचं महाराज. कोण काय नवीन पद्धत काढेल सांगताच येत नाही महाराज. आता एक पद्धत निघली ती नवरदेव अशी वर जाते त्या याच्यावर बसून लिफ्टवर बसून वर जातील. मग ती वर नवरदेव नवरी माळा घालते. एक नवरीच खाली काहीतरी मोकारपणा करायचा. ते फायर उडायला लागले. ते फायर उडवता महाराज एक दिवस त्या नवरीचा घागराच पेटला. काहीतरी करायचं उगा विचित्र सारखं काहीतरी करायचं. महाराज लग्न सुद्धा चांगले करा, जरा मोठे करा. मी म्हणत नाही मोठे करा पण त्याला काहीतरी सुद्धा तथ्य असू. मग शिवाच्या विवाहाची तयारी वऱ्हाड यायला सुरुवात झालं. सगळे वऱ्हाडी मंडळीची वाट पाहायला लागले. पहिल्यांदा कोण आलं. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा नारायण आले महाराज. बघितलं इतकं सुंदर रूप. काय नवरदेव म्हणे. नवरदेव म्हणे पाहुणा आहे पाहुणा. पाहुणा एवढा सुंदर आहे. नवरदेव किती सुंदर असं म्हणे. आणि मग नंतर इंद्र आला यार ह्यो नवरदेव पण हे पाहुणे मंडळी वऱ्हाडीच म्हणे. मग वऱ्हाडी एवढी सुंदर असते म्हणे. अंदाज लावला नवरदेव किती सुंदर असेल महाराज. आणि मग ही आली जत्रा महाराज. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, गजचक्र व्याघ्रांबर कंठी. महाराज आरडत ओरडत आरड्या ठोकीतच आले महाराज. पाहिले महाराज वऱ्हाडत पळाले लोक. कड्या कुलपा लावून आतमध्ये 4-4 अंक
काय खरं नाही म्हणे, वारडा सारे भूतन प्रेतन हाडळणीच आल्यात म्हणे वारमायात. वारमायात अजिबात धोरणात नाही म्हणे. अगं बाया 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 कपाळ भरून मळवट, त्याला चमकी चिटकिलेली नदीचा झटका, मग ते वारमायात धोरणातच नाही म्हणे. आम्हाला बँड नाही लावला आणि वारमायाने याने जाणून घरापासून मी नाही येत लग्न लावायला. हा त्या अशा म्हणणारे वर्मा एक महाराज लॉकडाऊन मध्ये घरीच राहिले. मला असं लागण तसं लागण, मा इतक्या जणी वर्मा राफ्यान आणि इतक्या जणी समाया घ्यावं लागते, इतक्या जणी ताटा घ्यावं लागते, इतक्या जणी लुगडे घ्यावं लागते. घरीच बसलो पोरग पाहतच लग्न लावून आलो. तसं उचल पाहायला पाहिजे. सांब सदा शिव भगवान. महाराज वराडी मंडळी आले. पार्वती मातेची आई पहिली आत्या नव्हती जात वावळायला, आई गेली वावळायला. महादेवाला गंध लावायला गेली. झेंडे काका महादेवाला गंध लावणं गळ्यात शुद्ध. तिला ठाकरे डॉक्टर कडे लचिते गावला 2 साल नवरदेव पाहायला तिने नारद करणे काळ विगारा मोर भवडांची जबर. माझ्या पुरीचं वाटुळा केलं म्हणते इण्यावाल्याला. कोणा त्यानं जाणलेलं ठेपाय म्हणे. चांगलं झालं तर बरं आहे, वाटोळ झालं मधल्या केलं आणि चांगलं झालं देवान केलं. ते पोरगी आहे घरात तीच राहिली नाही सोयीची. आणि मग इकडून तिकडून भगवंतांना खरं रूप दाखवलं महाराज. देवाचा आरतीचं नंतर आपण जे स्वरूपाचं वर्णन करतो ना, माझ्या शंकराचं मूळ रूप आहे. कर्पूर गौरम करुण अवतारम. वसंत ऋतू समान त्या ठिकाणी भगवंताचं त्या ठिकाणी महाराज तेज आहे. हे गजचर्म व्याघ्रांबर हे रूप फक्त ब्रह्मांडाचा रक्षक आहे. आता बँकेचा वॉचमॅन, सोसायटीचा वॉचमॅन जर दिसायला जर भयंकर नसेल महाराज, त्या लोक भेटेन का कोणी? तो जर माझ्यासारखा असला तर त्याला भेटणारच नाही महाराज. तो जर वड्यावाड्या आप्पासारखा असला तर चांगले चांगले टरकते महाराज. म्हणून भगवंत हे सृष्टीचे रक्षक आहेत. म्हणून भगवंतानं हा रूप धरलेला आहे महाराज. आपलं खरं रूप दाखवलं भगवंतानं. आणि मग आता लग्नाची तयारी झाली. वाजंत्री वाजू लागले. आता आपल्याला देवाचं लग्न लावायचं. आता तिकडून नवरदेव नवरी येतील, कोणी उठायचं नाही, जागेवर बसायचं. भूतप्रेतांच्या वराडासहित गोऱ्या गोऱ्या कालावरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूया सदा मंगलम शिवमंगल पडती अक्षदा डोईवरती सनई चोर